नमस्कार. आपल्याला माझा आवाज ऐकू येतोय काय? माझं जी स्लाईड आहे ती स्लाईड दिसतेय. जर आपण काही रिप्लाय दिलात तर मला साधारण अंदाज येईल की हे लाईव्ह चाललंय ते काय व्यवस्थित चाललंय म्हणून. ते काही स्लाईड आपल्याला दिसते का ती? ओके. आता मी हे करतोय, टॉगल करतोय आणि माझा स्लाइड शो सुरू होतोय. स्लाइड शो सुरू झालं की फक्त तुम्हाला तो दिसत असेल तर तुम्हाला असं कळवा फक्त. पंकज सर तुम्ही फोनवरून कळवलं तरी चालेल, म्हणजे मला अंदाज येईल साधारण की हे सुरू झालंय म्हणून. आता ही स्लाइड दिसते का? प्राचीन भारत, रोम, व्यापार आणि महाराष्ट्र. अभिजित दांडेकर, सहयोगी प्राध्यापक, प्राचीन भारतीय इतिहास, संस्कृती आणि पुरातत्व विभाग. असं काही आपल्याला तर दिसतंय का? म्हणजे त्याप्रमाणे मला माझं हे सुरू करता येईल. दिसतंय का आपल्याला? ओके. तर मी असं गृहीत धरतो की आता आपल्याला हे सर्व सगळं दिसतंय आणि आपण आपल्या आजच्या व्याख्यानाला सुरुवात करू. थोड्या टेक्निकल प्रॉब्लेम आल्याबद्दल क्षमस्व. तर एकूण आपल्याला आजकाल आपण करोनाच्या साथीमध्ये व्यस्त आहोत. बरेच जण घाबरलेले आहेत आणि एकूणच भारताची मेडिकल कंडिशन तसंच आर्थिक परिस्थिती जी आहे त्याबद्दल बरीच लोक चिंता व्यक्त करतायत आणि एकूणच आपल्या आंतरराष्ट्रीय आर्थिक परिस्थितीवर खूप याचा परिणाम होणार आहे असं आपण सगळे म्हणतो. आणि सर्व जग हे इंटरनेटने बांधलं गेलंय. एकूण वाहतुकीचं आणि दळणवळणाची साधनं बरीच प्रगत आहेत. त्यामुळे जगाच्या एका कोपऱ्यातून दुसऱ्या कोपऱ्यात जाताना माणसाला फार कमी वेळात इकडे तिकडे जाता येतं. आणि एक जग हे ग्लोबल विलेज म्हणजे छोटंसं खेडं बनलंय असं आपण एक गमतीने म्हणतो आणि त्यात तथ्यांशही आहे. आणि ह्या सर्वाचं एक मुख्य कारण आहे की सर्व जगभरात चालणारा देशांदेशांमध्ये चालणारा आंतरराष्ट्रीय व्यापार. आणि आजकालचा आंतरराष्ट्रीय व्यापार हा सर्व उपखंड, सर्व खंड जगातले व्यापून दशांगोळं उरणारा असा हा व्यापार आहे. तर ऐतिहासिक काळामध्ये किंवा प्राचीन भारतामध्ये ह्या आंतरराष्ट्रीय व्यापाराची किंवा व्यापाराची परिस्थिती नक्की काय होती? बरेच वेळा लोकांचा समज असा असतो की आपली जी काही प्रगती झाली आहे, आपलं जे काही नागरीकरण झालेलं आहे, आपली जी काही संस्कृती आहे म्हणजे फिजिकल संस्कृती, आध्यात्मिक किंवा धार्मिक नाही. म्हणजे त्यात टेक्नॉलॉजी आली, त्यात इतर विज्ञान आलं, त्यात अजून काही इकॉनॉमिक्स आलं. या सगळ्या गोष्टी आहेत त्या अलीकडच्या काळामध्ये 100-200 वर्षामध्ये झालेल्या आहेत. त्यामुळे बरेच वेळा असा प्रश्न पडतो लोकांना जेव्हा आपण मंदिरं बघायला जातो किंवा लेणी बघायला, हे बांधलं कसं असेल? हे तयार कसं केलं असेल? तर प्राचीन काळी तंत्रज्ञान अस्तित्वात होतं. आणि प्राचीन काळची ही लोक त्या काळाच्या मानाने प्रगतच होती आणि प्रगती पथावरच होती हे आपल्या साधारण लक्षातच येत नाही. तर तसा आंतरराष्ट्रीय व्यापार आजच्या काळामध्ये चालतो किंवा आपल्याला माहिती आहे की इंग्रजांनी 16-17व्या शतकामध्ये ईस्ट इंडिया कंपनीची स्थापना केली किंवा त्याच्याही आधी 200 वर्ष वास्को द गामाने भारत शोधायला प्रवास केला आणि आफ्रिकेला पूर्ण वळसा घालून तो भारतामध्ये पोचला. आपल्याला वाटतं की व्यापाराची सुरुवात, आंतरराष्ट्रीय व्यापाराची सुरुवात तीच असेल. पण तसं नाहीये. त्याच्याही आधी 1500 वर्ष म्हणजे वास्को द गामाच्या आधी 1500 वर्ष आणि आजपासून जवळजवळ 2 ते 2,2500 वर्ष
आपल्याला व्यापाराची परंपरा आणि भारताला विशेष करून व्यापाराची जेव्हा मी म्हणतो तेव्हा भारतीय उपखंड असा त्याचा अर्थ होतो. मग त्याच्यामध्ये आजचे भारत, बांगलादेश, पाकिस्तान, श्रीलंका असे सर्व जे देश आहेत, त्यात श्रीलंका अर्थात भारतीय उपखंडाचं एक छोटंसं खालचं बेट आहे. पण या सर्व देशांचा मिळून आपण एक इंडो रोमन ट्रेड किंवा भारत रोम व्यापार असा एक विचार करतो. आणि आपल्याला नक्की त्याच्यामध्ये आपल्याला काय चित्र दिसतं, त्याची सुरुवात कशी झाली, त्याचा शेवट कसा झाला, हे मांडण्याचा थोडा मी असा प्रयत्न करणार आहे. तर सर्वात आधी आपण बघू की याचे स्रोत काय आहेत. तर स्रोत जे आहेत ते बेसिकली प्राचीन साहित्यामधले आपल्याला स्रोत दिसतात. स्रोत म्हणजे सोर्सेस त्याला आपण इंग्लिशमध्ये म्हणतो. त्याच्यामध्ये भारतीय साहित्य आहे. त्या भारतीय साहित्याने मुख्यत्वे करून आपली रामायण किंवा महाभारत असे ग्रंथ असतील, महाकाव्य असतील किंवा विशेषतः बौद्ध साहित्यातल्या जातक कथा असतील. त्या जातक कथांमध्ये आपल्याला बरेचसे व्यापाराचे, आंतरराष्ट्रीय व्यापारांचे उल्लेख सापडतात. म्हणजे उदाहरणार्थ आपल्याला जर काही जातक कथा आपण ऐकल्या असतील, तर बरेच वेळा बोधिसत्वाने जेव्हा व्यापाऱ्याच्या घरी जन्म घेतला, तेव्हा काशीमध्ये ब्रह्मदत्त राज्य करत होता. अशा प्रकारची सुरुवात आपल्याला दिसते. तर याच्यामध्ये व्यापारी, काशी अशी सगळी उदाहरणं आणि काशी एक मोठं शहर असणं, अशा सगळ्या गोष्टी आपल्याला त्याच्यामध्ये आढळून येतात. एक बावेरू जातक नावाचं एक जातक आहे. त्याच्यामध्ये एक बावेरू प्रांतावरून म्हणजे बहुतेक आजच्या बॅबिलोन भागातून पूर्वीच्या एक जहाज व्यापारासाठी इथे आलं होतं आणि ते बुडलं, अशी ती एक कथा आहे. किंवा अतिप्राचीन साहित्य म्हणजे ऋग्वेदामध्ये पणी नावाच्या व्यक्तींचा उल्लेख येतो. हे पणी म्हणजे फिनिशियन्स असं ज्यांना म्हटलं जातं, तसं त्यांनी जी ओळख पटवली गेलेली आहे. हे फिनिशियन्स म्हणजे साधारण एशिया मायनर किंवा तुर्कस्तान या भागातला समूह होता. आणि त्या समूहामधून तो समूह जवळजवळ जगभर म्हणजे त्या काळचं जे जग होतं त्या जगभराशी त्यांचा व्यापार चालायचा. म्हणजे तो थोडासा युरोपचा भाग असेल, थोडा आशियाचा भाग असेल, सेंट्रल एशिया असेल, भारत असेल, अशा सर्व भागांशी त्यांचा व्यापार चालायचा. आणि साधारण इसवी सन पूर्व 9व्या-10व्या शतकामध्ये त्यांचे उल्लेख वगैरे आपल्याला सापडतात. साधारण त्याच्यानंतर आपण पाश्चिमात्य साहित्य जेव्हा म्हणतो तेव्हा मुख्यत्वे करून पूर्वीचे जे प्रवास वर्णन आहेत किंवा पूर्वीच्या इतिहासकारांनी लिहून ठेवलेली वर्णनं आहेत किंवा त्यांनी तयार केलेले दस्तावेज आहेत, यांचा आपल्याला उल्लेख करता येतो. इटलीच्या म्हणजे प्राचीन रोमन साम्राज्यामधले स्ट्रेबो किंवा प्लिनी द एल्डर अशी जी माणसं, इतिहासकार किंवा असे जे स्कॉलर्स होते, विद्वान होते, त्या लोकांनी बरंच याबद्दल लिहून ठेवले. काय काय लिहून ठेवलं ते आपण नंतर एकदा पुढच्या भागामध्ये बघूच. आपण आपण जसं व्याख्यानाच्या पुढे जाऊ त्यात आपल्याला कळेलच. पण त्याचबरोबर एक सर्वात महत्वाचा सोर्स जो आहे, स्रोत जो आहे, ते म्हणजे एका ग्रीक खलाशाने किंवा ग्रीक व्यापाऱ्यांनी लिहिलेलं पेरिप्लस ऑफ द एरिथ्रियन सी हे पुस्तक आहे. त्याचं ग्रीक मूळ पुस्तकाचं नाव पेरिप्लस मॅरिस एरिथ्राय असं आहे. आणि त्याचा इंग्रजी तर्जुमा, इंग्रजी अनुवाद त्याचा पेरिप्लस ऑफ द एरिथ्रियन सी म्हणजे एरिथ्रियन सी म्हणजे रेड सी, लाल समुद्र जो आहे, त्या लाल समुद्राबद्दलची माहिती आपल्याला त्या पुस्तकातून मिळते. म्हणजे आजकालच्या काळातले विचार करा तुम्ही की पूर्वी एक लोनली प्लॅनेट नावाचं पुस्तक यायचं, ते गाईड बुक असायचं. किंवा आपण एखाद्या नवीन शहरामध्ये जातो, आजकाल बऱ्याच वेबसाईट्स उपलब्ध आहेत. तर कोणत्या शहरामध्ये काय काय बघा, ते एकमेकांपासून किती अंतरावर आहे, मग ह्या शहरात तुम्ही इतके दिवस काढू शकता, त्या शहरातून झाल्यावर मग तुम्हाला दुसऱ्या शहरामध्ये जाता येईल, तिथे तुम्हाला ह्या गोष्टी बघता येतील. अशा प्रकारचे जे काही वर्णनं येतात, अगदी तशाच प्रकारचं वर्णन ह्या पेरिप्लस ऑफ द एरिथ्रियन सी मध्ये आहे. म्हणजे लाल समुद्रातली बंदरं, भारताच्या पश्चिम किनाऱ्यावरची बंदरं, भारतामध्ये असलेल्या रोमन वसाहती, अशा आणि भारतातून आयात होणारे किंवा म्हणजे भारतातून रोममध्ये आयात होणारे पदार्थ, रोममधून भारतात निर्यात होणारे पदार्थ, त्या अनुषंगाने मग भारतात असलेली राजकीय परिस्थिती किंवा त्या ठिकाणचा भूगोल, या अमुक एका ठिकाणी समुद्र उथळ आहे, अमुक एका ठिकाणी खूप प्रवाळ आहे, त्यामुळे तिथला जो किनारा आहे तो खूप खराब आहे किंवा धोकादायक आहे. अशा प्रकारची जी माहिती आहे ती त्या पेरिप्लस मधून आपल्याला मिळते. त्याचबरोबर त्या काळचा प्राचीन भूगोलतज्ञ टॉलेमी याचं जॉग्रफिया नावाचं पुस्तक आहे. त्याने
त्या काळचा आफ्रिका, त्या काळचा एशिया, त्या काळचा भारतीय उपखंड याच्याबद्दल भरपूर माहिती, तिथली शहरं, काही नकाशे अशी माहिती त्या टॉलेमीच्या पुस्तकामध्ये मिळते. तर ही मुख्य करून 2 स्रोत आपल्याला पाश्चिमात्य साहित्यातले महत्त्वाचे असे आढळतात. त्याचबरोबर इतर काही साहित्य आहे ज्याचा आर्किओलॉजिकल मटेरियल कल्चरमध्ये समावेश आपल्याला करता येईल. म्हणजे काही शिल्प असतील, म्हणजे बऱ्याच वेळा आपल्याला भारूतचं तुम्ही नाव ऐकलं असेल. हे भारूत हे मध्य प्रदेशमधलं एक ठिकाण होतं. तिथे एक मोठा स्तूप साधारण अशोकोत्तर काळामध्ये सम्राट अशोकाच्या काळानंतर म्हणजे इसवी सन पूर्व 2ऱ्या शतकातला असा स्तूप तिकडे होता. तिथल्या काही शिल्पांवर आपल्याला बोटीचं अंकन केलेलं दिसतं किंवा सांचीमधल्या काही शिल्पांवर आपल्याला बोटीचं अंकन केलेलं दिसतं. पुण्याजवळ जे लोणावळा आहे, त्या लोणावळ्याच्या जवळ एक भाजा नावाचं गाव आहे. त्या भाजा गावाचं वैशिष्ट्य असं की तिथे एका टेकडीवर बौद्ध लेणी आहेत. तर त्या लेणी समूहातल्या एका लेण्यामध्ये काही आपल्याला असं पंख असलेले सिंह, पंख असलेले घोडे अशा प्रकारचं आपल्याला अंकन सापडतं. साहजिकच हे काही भारतीय पशु नाहीत आणि आपल्याला माहिती आहे की रोमन किंवा ग्रीक साम्राज्यामध्ये पंख असलेला घोडा किंवा पंख असलेले सिंह अशा प्रकारचं अंकन सापडतं. बऱ्याच ठिकाणी आपल्या नक्षीची जी ठेवण आहे, नक्षीची जी स्टाईल आहे, ती स्टाईल ही आपल्याला रोमन पद्धतीची किंवा कोरिंथियन पद्धतीची सापडते. तर अशा प्रकारच्या शिल्पांच्या अंकनामधून किंवा त्यांच्या ठेवणीवरून आपल्या लक्षात येतं की इथे काहीतरी हे केवळ एतद्देशीय किंवा केवळ भारतीय नाहीये. तर इथे कुठेतरी परदेशी संस्कृतींचा, परदेशी कलाकारांचा संबंध या भारतीय कलाकारांशी आलेला आहे आणि त्या एकत्र येण्यातून, त्या एकत्रीकरणातून कुठेतरी एक नवीन सृजन झालेलं आहे. त्याचबरोबर आपल्याला नाणी दिसतात ज्याच्यामध्ये बोटींचं अंकन आपल्याला दिसतं. म्हणजे वरचं जर तुम्ही हे नाणं बघितलं तर याच्यामध्ये 2 डोलकाठ्या असलेली एक बोट दिसते. याचं चित्र आपल्याला खाली असं दिसेल आणि हे जे नाणं आहे ते सातवाहन राजा गौतमीपुत्र यज्ञ सातकर्णी याचं आहे. आणि ही डबल डोलकाठी असलेली जी बोट तुम्हाला दिसते ती बोट मुख्यतः दूरवरच्या व्यापारासाठी वापरली जात असावी असं आपल्याला दिसतं. त्यामुळे कदाचित हे दूरवरच्या व्यापाराचं एक अंकन किंवा त्याचा एक संकेत म्हणून हे नाणं पाडलं असावं. त्याचबरोबर वसिष्ठपुत्र पुळूमावीचं एक नाणं माझ्या मते आपल्याला इजिप्तमधल्या काही बंदरांमध्ये लाल समुद्रातल्या काही बंदरांमध्ये सापडलेलं आपल्याला दिसतं. रोमन साम्राज्यातल्या सम्राटांची नाणी म्हणजे तुम्हाला दिसेल की इथे जे डावीकडचं नाणं आहे ते ऑगस्टस नावाचा जो राजा होता इसवी सन पूर्व 49 ते इसवी सन 14 या काळात त्यांनी रोम साम्राज्यावर राज्य केलं. त्याच्यानंतरचा जो फेमस आपल्याला माहिती असलेला राजा म्हणजे निरो, जेव्हा रोम जळत होतं तेव्हा निरो व्हायोलिन वाजवत होता असं आपण म्हणतो, फिडल वाजवत होता असं आपण म्हणतो. तो हा निरो राजा. त्याची नाणी आपल्याला भारतामध्ये खूप सापडली आहेत. विशेषतः दक्षिण भारतामध्ये म्हणजे तामिळनाडू, केरळ या भागामध्ये आपल्याला मोठमोठ्या प्रकारात ह्याचे खजिने सापडलेले आहेत नाण्यांचे. आणि तुम्हाला एक गंमत लक्षात येईल की ह्या नाण्यांवर एक मार्क दिसतोय तुम्हाला. हे नाणं असं एक चीर तुम्हाला त्या नाण्यांवर दिसते. हे बघा इथे तुम्हाला अशी चीर दिसते. तर ही चीर नक्की काय असावी असा बऱ्याच संशोधकांनी कयास केला. काही सुरुवातीच्या संशोधकांचं म्हणणं असं होतं की बेसिकली हे राजाचं तोंड आहे ते खराब करण्यासाठी, एकूण हा राजा आपल्याला मान्य नाही हे सांगण्यासाठी म्हणून त्यांनी अशी चीर मारली असावी. पण नंतरच्या संशोधकांचं असं म्हणणं जे बऱ्याच अंशी पटण्यासारखंही आहे की बेसिकली आपल्याकडे जो सोन्याचा कस बघितला जातो, शुद्ध सोनं किती शुद्ध आहे हे जे बघितलं जातं आणि ते बघण्यासाठी जो सोन्याचा कस तपासण्यासाठी ह्या चिरा कसाच्या दगडाने पाडलेल्या असाव्यात आणि त्याच्यामुळे ह्या चिरा आपल्याला दिसतात. आता गंमत अशी की सगळी सोन्याची नाणी आहेत आणि केवळ हीच नाणी नाही तर ह्या नाण्यांसारखेच ह्या नाण्यांना साचा म्हणून वापरून काही पेंडंट्स मातीची तयार केली होती, त्याला बुले असं म्हणतात. त्याच्यावरही आपल्याला म्हणजे पुतळ्यांच्या माळीसारखं आपल्याला साधारण ते म्हणता येईल, फक्त मातीचं बनवलेलं. ती पुतळ्यांच्या माळीसारखे दागिने किंवा पेंडंट्स आपल्याला अशा नाण्यांची बनवलेली दिसतात आणि हे सर्व दर्शवतं की आपला रोमन साम्राज्याशी किती जवळचा संबंध होता. त्यानंतर एक महत्वाचं म्हणजे आपण आता महाराष्ट्र संदर्भात म्हणावं तर शिलालेख, त्याच्यामध्ये सातवाहन आणि शहरात राजे जे होते, आता त्या काळामध्ये महाराष्ट्रावर सातवाहन नावाचं एक राजघराणं राज्य करत होतं. ते एकमेव राजघराणं नव्हतं की जे राज्य करत होतं. त्याचबरोबर सातवाहनांच्या बरोबर अनेक महारठी असतील, महाभोज असतील,
नंतर आंध्र प्रदेशमध्ये महागामिक, महातलवर अशी माणसं असतील. अं, काही कोकणामध्ये काणभोज नावाचे राजे होते. अशी वेगवेगळी राजघराणी राज्य करत होती. पण सातवाहनांचा एक मुख्य वैरी जो होता, त्या वैरी राजघराण्याचं नाव आहे क्षहरात राजघराणं. हे मूळचे शक राजघराणं होतं आणि त्यांनी स्वतःला राजा म्हणून घेण्यापेक्षा क्षत्रप असं म्हणून घेत. क्षत्रप म्हणजे आजचा गव्हर्नर असं आपण त्यांना समजू. म्हणजे नावापुरता गव्हर्नर, प्रत्यक्ष तो राजाच असायचा. आणि ह्या क्षत्रप म्हणजे पश्चिमी क्षत्रप असं त्यांना आम्ही इतिहासामध्ये म्हणतो. पश्चिमेकडच्या भागावर भारताच्या राज्य केलं त्यांनी, म्हणजे महाराष्ट्र, गुजरात, काही मध्य प्रदेशचा भाग, अशा भागावर राज्य केलं. त्यामुळे त्यांना पश्चिमी क्षत्रप असं गणलं जातं किंवा म्हटलं जातं. तर त्या पश्चिमी क्षत्रपातला एक एक राजघराणं होतं, एक कुटुंब होतं. त्या कुटुंबाचं नाव क्षहरात. त्या क्षहरात राजांचा शिलालेख. हे क्षहरात राजे लयाला गेल्यावर त्याच्यानंतर एक कार्दमक नावाचं राजघराणं, हेही शक राजघराणंच होतं. त्या राजघराण्यांचा आपल्याला उल्लेख आपल्याला दिसतो. त्या राजांचेही काही शिलालेख आहेत. सातवाहनांचे आहेतच आहेत. इतर राजघराण्यांचं मी म्हटलं त्याप्रमाणे महाडच्या लेण्यांमध्ये काणभोज राजांचे आहेत किंवा कुडाच्या लेण्यांमध्ये महाभोज राजांचे आहेत. भाज्याच्या आसपास काही महारठींचे शिलालेख आहेत. बेडशाला महारठींचा शिलालेख आहे. असे इतर राजघराण्याच्या शिलालेखातून आपल्याला बरेच या व्यापाराबद्दल माहिती मिळते. त्याचबरोबर त्या काळी असलेले जे व्यापारी होते, त्या व्यापारी आणि इतर सामान्य माणसांनी जी काही दानं दिली, छोटी असतील मोठी असतील दानं दिली, त्या दानपर शिलालेखातूनही आपल्याला ह्या सर्व काळाची, ह्या व्यापाराची माहिती मिळते. ती कशी मिळते तर ते आपण जरा बघू. उदाहरणार्थ हा जो शिलालेख तुम्हाला दिसतोय, हा शिलालेखाचा एक ठसा आहे. आणि हे नाशिक मधले जे केव नंबर, नाशिकला जर तुम्ही गेलात तर तिकडे मुंबई आग्रा रस्त्यावर मुंबईकडून जात असाल तर नाशिक शहराच्या थोडं अलीकडे तुम्हाला उजवीकडे एक डोंगर दिसेल, छोटी टेकडी दिसेल आणि टेकडीच्या पोटामध्ये तुम्हाला लेणी आढळतील. त्या लेण्यांना पांडव लेणी असं म्हणतात. तर या पांडव लेण्यांमध्ये जवळजवळ 25-26 लेण्या आहेत आणि त्यांचा काही 100-125 वर्षापासून त्यांचा अभ्यास चालतोय. आणि ह्या लेण्यांमध्ये एक लेणी क्रमांक 3 जे आहे, त्याला राणीचं लेणं असं म्हटलं जातं. त्या लेण्यामध्ये सातवाहन राजांचे लेख आहेत. आणि त्या सातवाहन राजांमध्ये गौतमीपुत्र सातकर्णी नावाचा एक मोठा सातवाहन राजा होऊन गेला. अतिशय शूर पराक्रमी असा तो राजा होऊन गेला, ज्यांनी या शहरात राजांचा पराभव केला. तर अशा राजाबद्दल त्याच्या मुलांनी लिहिलेली स्तुती आहे. त्याचबरोबर त्या काळचं प्रशासन कसं चालत होतं, त्या काळीच्या ब्राह्मणांना किंवा ब्राह्मणांपेक्षाही बौद्ध भिक्खूंना किंवा बौद्ध संघाला ज्या देणग्या दिल्या जात्या, त्या देणग्यांची नोंद या शिलालेखांमध्ये आहे. तर ह्याच्यामध्ये आपल्याला बरीचशी माहिती ह्या काळातल्या राजकीय घडामोडींची, प्रशासकीय घडामोडींची आपल्याला मिळते. ना आता तो जो लेणी समूह आहे, मी तुम्हाला सांगितलं की सातवाहनाचे शिलालेख आहेत. तर त्यात केवळ सातवाहनाचे शिलालेख आहेत का? आता गंमत म्हणजे त्याच लेणी समूहामध्ये एक 6 लेणी सोडून, म्हणजे आता केव नंबर 3 पासून आपण लेणी क्रमांक 3 पासून आपण जर लेणी क्रमांक 10 मध्ये गेलो, तर त्या लेणी क्रमांक 10 मध्ये त्या त्या वरांड्याच्या भिंतीवर एक अतिशय सुंदर 5 ओळींचा मोठाच्या मोठा एक शिलालेख दिसतोय. तुम्हाला जर हा 3 भागामध्ये जो शिलालेख दिसतोय इथे, तर ही त्याची पहिली ओळ आहे. ही पहिली ओळ तुम्हाला इथेच कंटिन्यू होताना दिसते. कंटिन्यू होताना दिसते. तशा 1, 2, 3, 4 आणि एक 5वी ओळ तुम्हाला इथे खाली शेवटच्या शिलालेखामध्ये दिसते. तर ह्या जो शिलालेख आहे तो सातवाहनांचे जे वैरी राजे होते, शहरात राजे, ह्या शहरात राजांचा सर्वात मोठा राजा होता. त्याचं नाव आपल्याला इथे, एक मिनिट, इथे नहपान असं आपल्याला या शहराचं नाव दिसतं. आणि त्या नहपानाचा जामात्रा म्हणजे जावई, त्याचं नाव आहे उशवदत्त. ह्या उशवदत्ताचा शिलालेख हा आपल्याला इथे आढळतो. आणि ह्या उशवदत्ताच्या शिलालेखमध्ये म्हणजे आपल्याला असं वाटेल की गौतमीपुत्र सातकर्णी हा एतद्देशीय इथला राजा होता, मराठी राजा होता. आणि त्यांनी ज्या राजाचा पराभव केला किंवा ज्या राजाचा समूळ नायनाट केला, तो राजा नक्कीच काहीतरी जुलमी राजा किंवा लोकांना त्रास देणारा, लोकांवर अत्याचार करणारा, लोकांना लुबाडणारा असा राजा असेल. तर तसं नसून हा राजा नहपान राजा किंवा त्याचा जावई उशवदात हेही तितकेच जनहितदक्ष राजे असावेत, असं ह्या कमीत कमी या शिलालेखांवरून तरी आपल्याला म्हणता येतं. कारण त्यांनी भरपूर दानधर्म केलेला आपल्याला दिसतो. त्याचप्रमाणे
म्हणजे पश्चिम महाराष्ट्र आणि गुजरात. पश्चिम महाराष्ट्र म्हणजे कोकणाचा किनारपट्टी आणि गुजरातची, दक्षिण गुजरातची किनारपट्टी. यामध्ये ज्या नद्या आहेत, म्हणजे आजकालची पार नदी असेल किंवा एक कावेरी नावाची नदी तिथे आहे, दमणगंगा आहे. अशा नद्यांवर त्यांनी नद्या ओलांडण्यासाठी बोटींची सोय केली किंवा लोक जेव्हा प्रवास करत असतील, तर प्रवास करताना लोकांना थांबण्यासाठी तिथे त्यांनी आरामगृह म्हणजे धर्मशाळा बांधल्या. अशी अनेक लोकोपयोगी कामं त्यांनी केली. त्याचबरोबर त्यांनी ब्राह्मणांना भरपूर दान दिली. ब्राह्मणांची लग्न करून दिली. पुष्कर हे जे आजकालचं म्हणजे अजमेरच्या जवळचं पुष्कर जे आहे, जे एक तीर्थ म्हणून, पुण्यतीर्थ म्हणून गणलं जातं किंवा तीर्थक्षेत्र म्हणून गणलं जातं, त्या पुष्करचा उल्लेख आपल्याला ह्या शिलालेखात सापडतो. तसंच मुंबईच्या जवळचं एक नालासोपारा म्हणून तुम्हाला आता माहिती असेल. म्हणजे कालच बातम्यांमध्ये वसई खूप गाजत होती. तिकडे आपापल्या घरी जाणाऱ्या श्रमिकांनी खूप गर्दी केली होती. त्या वसईच्या जवळच एक नालासोपारा नावाचं एक छोटं गाव आहे असं म्हणू किंवा छोटं शहर आहे. तर त्या नालासोपाराचा उल्लेख आपल्याला ह्या 2000 वर्षापूर्वीच्या शिलालेखात सापडतो. तर त्याचं नाव शोरपारेगी असं त्याचं नाव आपल्याला दिसतं. त्याबरोबरच गुजरातमधलं नर्मदेच्या काठाचं भडोच जे आहे, भडूची सिंग आपल्याला खूप माहिती असेल ऐकून. भडूचे शेंगदाणे खूप फेमस आहेत. तर त्या भडोचा भरू कच्छ असा उल्लेख आपल्याला या शिलालेखात सापडतो. तशी जुनी शहर, त्यांचे परस्परांमध्ये असलेले संबंध, ह्या राजांनी तिथे केलेल्या सोयी, या सगळ्यांचा उल्लेख आपल्याला या शिलालेखामध्ये सापडतो. तर ह्या शिलालेखाचा उपयोग नक्की आपल्याला कशामुळे होतो, कसा होतो आणि त्याचा आपल्याला भारताचा रोमशी व्यापाराशी संबंध काय, याचा विचार विवेचन आपण थोड्या वेळात पुढे करूच. तर ह्या दोन राजघराण्यांच्या शिलालेखांबरोबरच आपल्याला काही इतर शिलालेख व्यापाऱ्यांचेही सापडतात. तुम्हाला तर हे लेणं जर तुम्ही कधी बघितलं नसेल तर जरूर जाऊन बघा. हे प्राचीन भारतातलं सर्वोत्कृष्ट म्हणजे इसवी सनाच्या पहिल्या दुसऱ्या शतकातलं सर्वात मोठं असं हे लेणं आहे पूर्ण भारतातलं. आणि तुम्हाला इथे जे काही छत्री दिसते, हा स्तूप तुम्हाला दिसतोय आणि स्तूपावरती जी छत्री आहे ती ओरिजिनल लाकडी छत्री 2000 वर्षापासूनची आजही तिथे आहे. आणि हे लेणं म्हणजे आजच्या आपल्या मुख्यमंत्र्यांची जी कुलदैवता आहे एकविरा, त्या एकविरा देवीच्या देवळाच्या मागे असलेलं कारल्याचं लेणं आहे. कारल्याचं हे चैत्यगृह ज्याला म्हटलं जातं. तर ते हे चैत्यगृह आहे. त्याच्यामध्ये जवळ 30 एक खांब तुम्हाला दिसतात. या खांबांचं वैशिष्ट्य म्हणजे ह्यातल्या प्रत्येक खांबावर, जवळजवळ प्रत्येक खांबावर, म्हणजे हा एक खांब सोडला तर त्या जवळजवळ प्रत्येक खांबावर तुम्हाला काहीतरी दानलेख, कोणीतरी दान दिलेल्याचा उल्लेख ते करून ठेवलेलं आपल्याला सापडतं. तर हे मी जेव्हा म्हणतो की हे भारतातलं सर्वोत्कृष्ट आणि सर्वात मोठं असं लेणं आहे, तर हे केवळ मी म्हणतो का, तर नाही. तर हे लेणं कोरणारा जो एक माणूस होता, व्यापारी होता, त्याचा शिलालेख आपण ह्या लेण्यामध्ये प्रवेश करतानाच व्हरांड्यामध्ये आपल्याला डावीकडे वरती बघाल तर इथे आपल्याला हा शिलालेख सापडतो. तर हा शिलालेख आहे, त्याचा ज्यांनी कोरला आहे त्या माणसाचं नाव आहे भूतपाल. आणि ह्या प्राचीन वैजयंती नगरीचा राहणार आहे. म्हणजे जुन्या वनवासी, आजकालचं जे वनवासी कर्नाटकातलं गाव आहे, त्या बनवासीचा हा राहणार आहे. आणि तो म्हणतो की त्यांनी हे, आणि तो जो भूतपाल आहे तो सेठी आहे. सेठी आहे म्हणजे आपण ज्याला श्रेष्ठी म्हणतो, शेठ किंवा मोठा व्यापारी. म्हणजे आजकालचा अडाणी किंवा अंबानी किंवा टाटा बिर्ला अशी जी माणसं आहेत, हे जे सेठी आहेत, ज्यांच्याकडे प्रचंड प्रमाणात पैसा आहे आणि प्रचंड प्रमाणात दानधर्म जे करतात, अशी ती व्यापारी वर्ग जो आहे, त्या व्यापारी वर्गाचं प्रतिनिधित्व करणारा, मोठ्या व्यापाऱ्यांचं प्रतिनिधित्व करणारा असा हा भूतपाल होता. आणि तो इथे म्हणतो की हे जे मी जे लेणं बांधलेलं आहे, सेल घर म्हणजे दगडामध्ये बांधलेलं घर, शैलगृह, हे जम्बू द्वीपम ही उत्तमम म्हणजे पूर्ण जम्बूद्वीपामध्ये, पूर्ण भारतीय उपखंडामध्ये हे सर्वोत्कृष्ट असं आहे. तर हा उल्लेख आपल्याला सापडतो. आता हा व्यापाऱ्याचा उल्लेख, व्यापाऱ्यांनी दान दिल्याचा उल्लेख आपल्याला दिसतो. हा एक मोठा व्यापारी आपल्याला कारल्यामध्ये आपल्याला दिसतो, ज्याचा मी सेठी म्हणून उल्लेख केला आहे. त्याचबरोबर मी कसे म्हणले की प्रत्येक खांबावर आपल्याला शिलालेख दिसतात. कारल्यामधल्या शिलालेखांच्या, खांबावरच्या शिलालेखांचं वैशिष्ट्य असं की बहुतांश शिलालेख हे एकाच गावातल्या, एकाच शहरातल्या लोकांनी दिलेल्या दानांचे उल्लेख करतात. म्हणजे त्या शहराचं नाव आहे किंवा त्या गावाचं नाव आहे धेनू काकट. हे धेनू काकट हा शब्द आपल्याला इथे दिसतो आहे. आणि त्या धेनू काकट ह्या शहरातली बरीचशी माणसं आहेत, ते स्वतःला यवन म्हणवतात. आता हा फार
इंटरेस्टिंग उल्लेख आपल्याला सापडतो, की आपल्याला माहिती आहे, की यवन जेव्हा म्हणतो तेव्हा आपल्या डोळ्यासमोर मुघल बरेच वेळा येतात. आपण मुघलांचा उल्लेख यवन म्हणून करतो. पण यवन म्हणजे नक्की कोण? तर प्राचीन काळचे जे ग्रीक किंवा आयोनियन ग्रीक्स म्हणजे आयोनिया या भागातले ग्रीक किंवा रोमन माणसं, या सर्वांचा एकत्रित उल्लेख हा यवन म्हणून होत होता. आणि ह्या यवन माणसांनी, त्या यवन माणसाचं नाव इथे खाली दिसतं आपल्याला, सिंहधय असं त्याचं नाव आपल्याला इथे कोरलेलं आढळतं. आणि त्यांनी या खांबाचं म्हणजे थबोदानम असा त्याचा उल्लेख आहे, या खांबाचं दान दिलेलं आहे. म्हणजे आपण असं बघा असाल की बरेच वेळा विशेषतः कोकणामध्ये किंवा इतर गावांमध्ये आपण बघतो की देवळाचा जीर्णोद्धार होतो. आणि मग देवळाचा जीर्णोद्धार होण्यासाठी एक कमिटी बसवली जाते आणि त्या कमिटीमध्ये लोक मग गावकऱ्यांकडून म्हणा किंवा मुंबईत कामाला असलेल्या चाकरमान्यांकडून पैसे गोळा करतात आणि त्या सर्वांची एक एकत्र लिस्ट बनवून ते देवळ जेव्हा जीर्णोद्धार होतो तिकडे एक मोठा दगड शिला बसवतात आणि त्या शिल्यावर या सर्वांची नावं किंवा बोर्ड लिहून त्याच्यावर ते सर्व नावं लिहितात. तर कारल्यामध्ये आपल्याला असं दिसतं की त्या प्रत्येक खांबावर ह्या दानकर्त्यांची नावं लिहिलेली आहेत. म्हणजे विचार करा, साधारण त्यांनी ठरवलं असेल की प्रत्येक खांबाला 1,000 रुपये किंवा 5,000 रुपये डोनेशन आम्ही घेऊ. जर तुम्ही 5,000 रुपये दिलेत तर त्या खांबावर आम्ही तुमचं नाव करू. अशा प्रकारे पैसे गोळा करून करून त्यांनी देणग्या जमवून जमवून त्यांनी हे लेणं उभारलं. अर्थात सर्वात मोठी देणगी आपल्याला दिसते की त्या भूतपालांनी दिलेली आपल्याला दिसतेच. बाहेर ज्याचा मी उल्लेख केला, वरांड्यामध्ये ज्याचा शिलालेख आपल्याला दिसतो. तरी पण छोटी मोठी डोनेशन्स जे आहेत, दानपत्र आहेत, ते आपल्याला दिसतात. तर परत एकदा उल्लेख करण्याची गोष्ट, हे सगळे यवनांनी दिलेलं दान आहे. आणि धेनू काकट ह्या गावातून, या शहरातून ही सर्व माणसं आली होती. आता हे धेनू काकट म्हणजे नक्की कोणतं, ज्याबद्दल विद्वानांमध्ये मतभेद आहेत. कारण धेनू काकटाचं भौगोलिक स्थान काही कोणत्या दानकर्त्यांनी सांगितलेलं नाही. तर काही संशोधकांच्या म्हणण्याप्रमाणे हे धरणेकोटा म्हणून आजच्या आंध्र प्रदेशमधलं गाव असावं. काही संशोधक म्हणतात की नाही, हे जुन्नर जे आजचं गाव आहे त्याचं जुनं नाव धेनू काकट असावं. काही जण म्हणतात की नाही, की ऍक्च्युली हे जे डहाणू आहे त्या डहाणूचं जुनं नाव डहाणुका आपल्याला सापडतं, त्याचंच दुसरं नाव धेनू काकट असावं. आणि ह्याच्यामध्ये एक रोमन वसाहत असावी, रोमन व्यापाऱ्यांची वसाहत असावी. आणि त्या व्यापाऱ्यांनी एकत्र येऊन या कारल्याच्या लेण्यांना, तसंच जुन्नरमध्ये जी लेणी आहे त्या जुन्नरच्या लेण्यांमध्ये त्यांनी आपापली दानं दिली असावीत. तर ह्याच्यातूनही आपल्याला दिसतं की लोकांची वस्ती आणि रोमन लोकांचा संबंध महाराष्ट्राशी किती जवळून आला होता. आता केवळ कारल्यामध्ये नाही, तर आपल्याला अजून एक तुम्हाला हा शिलालेख दाखवतो. हा शिलालेख आहे, हा दोन लाकडाच्या व्यापाऱ्यांचा आहे. त्याला लंकुडियानम असं त्यांनी आपला उल्लेख या शिलालेखामध्ये केलेला आहे. आणि हे भरूकच्छचे भरूकच्छचे म्हणजे भडोतचे व्यापारी दोन आहेत. लाकूड तोडे असतील, सुतार असतील किंवा लाकडाचे व्यापारी असतील. तर त्यांची नावं बुद्धमित्र आणि बुद्धरक्षित अशी त्यांची दोन नावं आपल्याला दिसतात. जाता जाता एक गंमत म्हणून सांगतो की मोठ्या मोठ्या अक्षरात, ठळक अक्षरात त्यांनी आपल्याला हे त्यांची लिहिलेली दिसतात. इथे छोटी काही अक्षर तुम्हाला इथे दिसत असतील. तर गंमत अशी झाली तेव्हा त्यांनी जो ड्राफ्ट दिला असेल आपली नावं लिहिण्याचा, त्या जो कोण लिहिणारा कोरणारा असेल त्याने लिहिलं. नंतर असं लक्षात आलं की यांच्या वडिलांचं नाव लिहायचंच राहून गेलं. त्यामुळे छोट्या अक्षरामध्ये असं त्या वडिलांचं नाव, त्या दोघांच्या वडिलांचं नाव त्यांनी तिकडे कोरलेलं. अशा छोट्या मोठ्या गमती आपल्याला शिलालेखातूनही दिसतात. तर सांगायचा मुद्दा असा की हे भडोतच्या दोन लाकूड तोड्यांनी किंवा लाकडाच्या व्यापाऱ्यांनी दान दिलंय. ते कुठे दिलंय, तर जुन्नर मधले जे मानमोडी केव समूह आहे, मानमोडी लेणी समूहामध्ये आपल्याला त्याचं दान दिलेलं दिसतं. मनमोडी किंवा अंबिका, माझं आता एक्झॅक्टली लक्षात येत नाही कुठे आहे ते, पण त्या दोन्ही जवळपासच आहे. त्यापैकी एका ह्याच्यामध्ये आपल्याला हे दान दिलेलं दिसतं. त्याचबरोबर तुम्हाला म्हणजे दुसरी म्हणजे हे काही नमुने झाले. याचबरोबर आपल्याला महाडच्या किंवा कुड्यातल्या, रायगड जिल्ह्यामध्ये कुडा हे जे एक छोटंसं गाव आहे, त्या कुड्यामध्येही अशीच लेणी आहे. तिथे महाभोज नावाच्या राजघराण्याची बरीचशी आपल्याला शिलालेख सापडतात. त्यांच्याबरोबर काही सार्थ वाहनचे म्हणजे त्या काळचे जे ट्रान्सपोर्टची लोक जी होती, ट्रक चालवणारे आज आपण ज्यांना म्हणतो ट्रकर्स, किंवा एक सामान इकडून तिकडे नेणारे जे माणसं होते, जे मोठमोठे तांडे घेऊन जायचे, त्यांना प्राचीन काळी सार्थवाह असं म्हणायचे. त्या सार्थवाहांचे काही शिलालेख तिकडे आहेत. त्याचबरोबर काही मालाकारांचे म्हणजे एकतर माळ्यांचे असतील किंवा
फुलांचा व्यवसाय करणाऱ्यांचे असतील किंवा फुलांच्या माळा बनवणाऱ्यांचे असतील, त्यांचेही आपल्याला शिलालेख तिकडे दिसतात. म्हणजे वेगवेगळ्या प्रकारचे जे काही व्यवसाय करणारी जी माणसं होती, वेगवेगळ्या प्रकारचे व्यापार करणारी जी माणसं होती, त्या व्यापाऱ्यांचे शिलालेख आपल्याला महाराष्ट्रामध्ये मोठ्या प्रमाणावर दिसतात. त्यांचाही आपण परामर्श नंतरच्या भागात घेऊ. आता याचबरोबर दुसरा एक महत्वाचा स्रोत म्हणजे जो आहे तो उत्खननांचा आहे. उत्खननातून आपल्याला बरीचशी माहिती या व्यापाराबद्दल मिळते आणि प्रत्यक्ष वस्तूंचा पुरावा आपल्याला या उत्खननातून मिळतो. तर महाराष्ट्रात या संदर्भाने बरीचशी उत्खननं झालेली आपल्याला आढळतात. तुम्हाला दिसेल जवळजवळ पूर्ण महाराष्ट्रामध्ये उत्खनन झालेली आहे, पण ते कोकणात झालेली आहेत, पश्चिम महाराष्ट्रात झालेली आहेत, उत्तर महाराष्ट्रामध्ये प्रकाश किंवा बहाळ अशी जागा आहेत, नाशिक सारख्या महत्वाच्या ठिकाणी झालेलं आहे. हे जुन्नर एक पुणे जिल्ह्यातलं महत्वाचं व्यापारी ठिकाण. मगाशी म्हटलं ते सोपारालाही उत्खनन झालेलं आहे. तिथे अशोककालीन स्तूप तिथे सापडला आहे. त्यानंतर कोकणामध्ये चौलमध्ये उत्खनन आम्ही डेक्कन कॉलेजनी केलं. खाली कराडला भारत इतिहास संशोधन मंडळाने उत्खनन केलं. कोल्हापूरमध्ये डेक्कन कॉलेजने उत्खनन केलं. तेर हे उस्मानाबाद जिल्ह्यातलं एक महत्वाचं ठिकाण आहे. नेवासा जिथे ज्ञानेश्वरी सांगितली त्या नेवाशाला उत्खनन झालेलं आहे. जालन्याजवळचं म्हणजे भाजपचे माजी प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवेंचा जो मतदारसंघ आहे भोकरदन, ह्या भोकरदनमध्ये उत्खनन झालेलं आहे. त्याचबरोबर विदर्भामध्ये आपल्याला विनोबाजींचा पवनार आश्रम आहे, ते पवनार आहे. त्यानंतर नागपूरमधलं आडम आहे, माहूरझरी आहे, पवनी आहे. ह्या अनेक ठिकाणी उत्खनन आपलं झालेलं दिसतं. ह्याच्यातून महाराष्ट्राच्या शहरीकरणाचे आणि त्या शहरीकरणाच्या कारणांचे आणि त्याचे सर्वांचे पुरावे आपल्याला दिसतात. ही काही महत्वाची नावं तुम्हाला दिसत आहेत ह्याच्यावर इथे मी तुम्हाला सादर केलेले दिसत आहेत. त्याच्यातून आपल्याला नक्की काय दिसतं ते आपण जरा थोडक्यात बघू. हे जे तुम्हाला दिसतंय हे जे भोन जे गाव आहे बुलढाणा जिल्ह्यातलं, त्या भोन गावामध्ये उत्खनन झालेलं दिसतं आणि इथे आपल्याला एक बौद्ध स्तूप आपल्याला दिसतो. त्या बौद्ध स्तूपाचा एक प्रदक्षिणा मार्ग आपल्याला दिसतो. त्या मार्गावरच्या विटांवर काही मंगलचिन्ह काढलेली आपल्याला दिसतात. तर अशा काही गोष्टी आपल्याला ह्या उत्खननामधून दिसतात. ज्याच्याकडून हे आपल्याला कळतं की ह्या काळामध्ये एक धार्मिक केंद्र, एक तीर्थक्षेत्र म्हणून भोन कदाचित उदयाला आलं असावं. त्याचबरोबर काही आपल्याला मातीची भांडी अतिशय महत्वाची सापडतात की जो या काळातल्या व्यापाराशी संबंध दाखवतात. तर हे जे भांड आहे त्याला रेड पॉलिश्ड वेअर असं म्हणतात. म्हणजे आजचा आपला जो खुजा असतो पाणी ओतायचा तशा प्रकारचं हे भांड आपल्याला दिसतं. ह्याच्यामध्ये वेगवेगळे अनेक आकार आपल्याला सापडतात, पण अतिशय उत्तम प्रतीचं भांड आपल्याला सापडतं. आणि सुरुवातीला जेव्हा अभ्यासकांचा अभ्यास या भांड्यांवर चालू होता त्यामुळे मॉर्टिमर वेलर सारख्या अभ्यासकाचं म्हणणं असं होतं की ही बहुतेक जी भांडी असतील ती रोमन साम्राज्यातून आली असावी. कारण अरिकामेंडूला त्याला ह्या काही भांड्यांचा आपल्याला अशी भांडी आढळली. आणि नंतरच्या अभ्यासावरून असं लक्षात आलं की ही भांडी बेसिकली भारतामध्ये बनलेली आहेत, पण कदाचित रोमन साम्राज्यातून जी भांडी भारतामध्ये येत होती म्हणजे सेमियन वेअर, ॲरेटाईन वेअर अशी ज्यांची जी नावं आहेत, त्या भांड्यांचा प्रभाव या भांड्यांच्या निर्मितीवर किंवा त्यांच्या टेक्नॉलॉजीवर पडला असावा आणि त्याचं एका प्रकारची कॉपी म्हणा, अनुकरण म्हणा म्हणून ही भांडी तयार झाली असावीत. पण एक गोष्ट इथे लक्षात घेतली पाहिजे की या भांड्यांचा घाट जो आहे, आकार जो आहे आणि वापर जो आहे तो पूर्णपणे भारतीय संस्कृतीला अनुसरून असा आपल्याला दिसतो. हे एक अतिशय भांड्याचा महत्वाचा प्रकार आहे की ज्याच्यामुळे आपल्याला भारताचा रोमशी व्यापाराशी पूर्णपणे डायरेक्ट संबंध असल्याचं दिसतं. आता हे जे बुधले तुम्हाला दिसतात, हे बुधल्यांना इंग्लिशमध्ये ॲम्फोरा असं म्हणतात. म्हणजे हे मोठ्या-मोठ्या प्रकारचे मोठ्या-मोठ्या आकाराचे कंटेनर वेसल्स आहेत. वाहतुकीचे घडे आपण त्याला म्हणू शकतो. आणि त्यांची हँडल्स तुम्हाला त्यांचे आकार म्हणा, त्यांना धरण्याच्या पद्धती म्हणा, बनवण्याच्या पद्धती ह्याच्यावरून आपल्याला हा ॲम्फोरा नक्की रोमन साम्राज्याच्या जेव्हा मी रोमन व्यापार म्हणतो तेव्हा रोमन साम्राज्याशी व्यापार असं म्हणतो. म्हणजे केवळ इटलीमधलं रोम नाही, तर युरोपमधले इतर भाग किंवा इजिप्तमधला काही रोमन साम्राज्याचा भाग असेल, अरेबियामधला काही भाग असेल, या सर्वांशी व्यापार भारताचा चालायचा आणि त्या वेगवेगळ्या प्रांतातून हे गोष्टी भारतामध्ये आयात केल्या जायच्या. तर या आयात केलेल्या गोष्टी ज्या असतील विशेषतः दारू, फिश सॉस किंवा माशांचे मुरवलेले मासे म्हणा, माशांची लोणची म्हणा आणि ऑलिव्ह ऑइल सारख्या गोष्टी ह्या भारतामध्ये या भांड्यातून या घड्यातून येत होत्या आणि अशी भांडी आपल्याला महाराष्ट्रामधल्या उत्खननामध्ये
काही प्रमाणात बऱ्यापैकी सापडलेली आहेत. त्याचा परामर्श आपण नंतर घेऊच. तर ती भांडी ही भांडी आपल्याला अशी दिसतात. आता ही आपल्याला म्युझियममध्ये ठेवलेली सुंदर-सुंदर भांडी आपल्याला दिसतात. पूर्ण भांड्यांचा अंदाज येतो. पण प्रत्यक्षात उत्खननामध्ये जेव्हा ही भांडी मिळतात, तेव्हा ती अशी तुकड्यांच्या स्वरूपात मिळतात. हे जे भांडं तुम्हाला दिसतंय, हे भांडं चौलमध्ये सापडलेली भांडी आहेत आणि ह्यांची जी हँडल्स जी तुम्हाला दिसतात, ही वेगळ्या प्रकारची हँडल्स तुम्हाला अ, दिसताहेत. आणि या ज्या हँडल्सच्या आकारांवरून, त्यांच्या प्रकारांवरून हे ॲम्फोरे नक्की कुठे बनले असावेत, कुठून आले असावेत, त्यातून काय काय आलं असावं याचा अंदाज आपल्याला बांधता येतो. हे सर्व तुम्हाला जे दिसतायत हे चौल हे जे रत्नागिरी जिल्ह्यातलं, रायगड जिल्ह्यातलं सॉरी, छोटं गाव आहे. अलिबागपासून साधारण 14 ते 16 किलोमीटरवर असलेलं आजचा एक टुरिस्ट स्पॉट, एक टुमदार गाव जे आहे, ते प्राचीन काळचं एक प्रमुख व्यापारी बंदर होतं. तर तिथे तिथल्या उत्खननात हे डेक्कन कॉलेजच्या उत्खनकर्त्यांना सापडलेली भांडी आहेत. अ, अशीच भांडी तुम्हाला नेवासालाही सापडली आहेत. अ, अशीच भांडी मांदाड म्हणून जो एक गाव आहे खालीच रायगडमध्ये, लेण्यांचा उल्लेख केला. त्या मांदाड भागामध्ये संशोधकांना ही भांडी अशी आढळून आलेली आहेत. अजूनही काही ठिकाणी ही भांडी आपल्याला आढळून आलेली आहेत. अ, तर ती ह्या भांड्यांवरून आपल्याला रोमन साम्राज्याशी असलेला प्रत्यक्ष संबंध आपला दृग्गोचर होतो. आणि त्याच भांड्यावर आपल्याला ही भांडी दिसतात. त्यांना रुलेटेड वेअर असं म्हणतात. म्हणजे तुम्हाला दिसेल की ही नक्षी एक गोल काहीतरी ठसा वापरून ही नक्षी बनवलेली दिसते आणि रुलेटेड या प्रकारची ही नक्षी गणली जाते. तर ही काळी म्हणा किंवा लाल भांडी किंवा काही नारंगी आकाराच्या रंगाची भांडी आपल्याला दिसतात. अ, ही भांडी सुरुवातीला लोकांना वाटलं होतं की व्हॅलेंटाईनचं अनुकरण असावेत. पण नंतर डेक्कन कॉलेजचे प्राध्यापक गोगटे असतील किंवा विमला बेगली या पॉंडिचेरीच्या संशोधिका असतील, यांच्या संशोधनावर असं लक्षात आलंय की ही भांडी भारतातच बनत होती. डॉक्टर गोगटेच्या संशोधनावर असं लक्षात आलंय की ही भांडी बहुतेक बंगालमधला जो ताम्रलिप्ती किंवा तामलुक चंद्रकेतुगड हा जो भाग आहे बंगालच्या किनाऱ्यावरचा, त्या किनाऱ्यावर ही भांडी, त्या भागामध्ये ही भांडी बनवली जात असावीत. पण एनिवे ही भारत रोमन व्यापाराचा जो काळ होता, या काळातलीच भांडी आपल्याला आढळतात ही भांडी. ह्याचबरोबर तेरमध्ये आपल्याला एक साच्यातून काढलेली भांडी सापडतात. ही भांडी ही आपल्याला रोमन साम्राज्याशी असलेला आपला संबंध दर्शवतात. अजून एक महत्वाचा पुरावा जो भारतात सापडलेला नाहीये, जो रेड सी रिजनमध्ये, लाल समुद्राच्या भागामध्ये इजिप्तमध्ये सापडलेला आहे. मायोस होर्मोस म्हणजे कासीर अल कादिम नावाचं एक छोटंसं गाव आहे. ते एक छोटंसं गाव म्हणजे ह्या भारत रोम व्यापारामधलं एक महत्वाचं बंदर होतं. त्याचं मायोस होर्मोस असं त्याचं नाव आहे. तिथल्या उत्खननामध्ये हा कापडाचा तुकडा सापडलेला आहे. आणि या कापडाच्या तुकड्याबरोबर एक रिंग तुम्हाला इथे गोल कडी तुम्हाला दिसते, ती सापडलेली आहे. आता हा कापडाचा तुकडा आणि रिंग म्हणजे दुसरं काही नसून तर एक जहाजाचं जे शीड असतं, त्या शिडाचा तुकडा आहे. आणि एकूण ठेवणीवरून आणि एकूण त्याच्या अभ्यासावरून असं लक्षात आलं की ही जे जहाज जे आहे, हे भारतातून ह्या बंदरामध्ये आलेलं जहाज असावं. ह्या मायोसोमस बंदरामध्ये याच्याबरोबरच आपल्याला बोटीचे काही अवशेष सापडलेले आहेत. त्या लाकडांचा अभ्यास केला लक्षात आलं की बहुतेक भारतातून आलेलं जहाज असावं. त्याचबरोबर ह्या बंदरामध्ये म्हणजे ह्याच्याच दक्षिणेला एक बेरेनिके नावाचं बंदर आहे. साधारण दक्षिणेला साधारण 320 किलोमीटर अंतरावर लाल समुद्रावरच बेरेनिके नावाचं बंदर आहे. या दोन्ही बंदरांची स्थापना टॉलेमी फिलाडेल्फियस यांनी केली होती. तर त्या राजांच्या त्या बंदरांमध्ये आपल्याला भारतीय व्यापाराचं म्हणजे मिरीने भरलेला घडा तिकडे सापडलेला आहे. म्हणजे भारतीय निर्यात जी होती, त्या निर्यातीचे पुरावे आपल्याला या 2 बंदरांमध्ये पुष्कळ प्रमाणात सापडलेले आहेत. ह्याचबरोबर परदेशामध्ये सांगण्याची गोष्ट म्हणजे खोर रोहरी नावाचा एक ओमानच्या जवळचा भाग आहे अरेबियामधला. तिथे भारतीय भांडी सापडलेली आहेत. म्हणजे मातीची मडकी पण जी भारतामध्ये वापरली जात होती, ती सापडलेली आहेत. अंजना रेड्डी नावाची डेक्कन कॉलेजची एक संशोधिका होती. तिने आपली पी-एच-डी या अरबस्थानात सापडणाऱ्या भारतीय भांड्यांवर केलेली आहे. उत्तम रिसर्च त्यांनी केलेला आहे. त्याचबरोबर अजूनही काही गोष्टी आपल्याला सापडतात, त्या परदेशात सापडल्या पण ज्या मूळ भारतीय आहेत.
त्याआधी तुम्हाला एक छोटंसं दाखवतो. हा तुम्हाला एक पुतळा दिसेल. हा ब्रॉन्झचा एक पुतळा आहे आणि ग्रीक किंवा रोमन देवता पोसायडॉन, ही पोसायडॉन देवता ही आपल्याला दिसते. ही पोसायडॉन देवता म्हणजे आपल्या वरुणासारखी समुद्र देवता. हे जे तुम्हाला हात वरती केलेला दिसतो, या वरती केलेल्या हातामध्ये जे त्रिशूळ पकडलेलं तिने असतं. हा तुम्हाला दिसतं की हा बहुतेक ग्रीक किंवा रोमन पद्धतीचा पुतळा हा नक्की असणार आहे. म्हणजे हा भारतात बनलेला भारतीय शिल्पकलेशी अजिबात साधर्म्य नसलेला, अजिबात संबंध नसलेला असा पुतळा आहे. पण हा जो सापडला आहे हा कोल्हापूरमध्ये सापडला आहे. कोल्हापूरमधला जो ब्रह्मपुरी जो भाग आहे तिथे 1946 साली उत्खनन झालं होतं. त्या उत्खननामध्ये हा पुतळा सापडलेला आहे आणि हा आता कोल्हापूरच्या वस्तू संग्रहालयामध्ये आहे. आणि हा याचा काळही इंडो रोमन ट्रेडचा जो भारतीय रोम व्यापाराचा जो काळ आहे त्या काळातला हा पुतळा आहे. म्हणजे परदेशी वस्तू भारतात सापडलेली. तेरमध्ये हे रोमन आकाराचे काही दिवे सापडले आहेत. तर ह्याच्यावरही तुम्हाला रोमन प्रभाव स्पष्टपणे दिसतो. तुम्ही जर ग्लॅडिएटर नावाचा पिक्चर बघितला असेल, एक जुना काही वर्षापूर्वी हा पिक्चर आला होता हॉलिवूडचा आणि रसेल क्रो नावाच्या अभिनेत्याने त्याच्यात काम केलं होतं. अतिशय सुंदर सिनेमा होता, त्याला ऑस्करही मिळालं होतं. तर त्या ग्लॅडिएटरमध्ये तुम्हाला अशा प्रकारचे दिवे तिकडे त्या रोमन महालामध्ये राजमहालामध्ये लावलेले तुम्हाला दिसतील. म्हणजे तर यातून कन्फर्म होतं की हे रोमन प्रकारचे हे दिवे आहेत. त्याच्यानंतर हे जे तुम्हाला दिसतं एक हस्तदंती छोटीशी एक मूर्ती म्हणा किंवा ह्याला ऍक्च्युली हे एका आरशाचं हँडल आहे. तर ही तेर हे जे उस्मानाबाद जिल्ह्यातलं छोटं गाव आहे त्या तेर गावामध्ये ही मूर्ती छोटीशी आपल्याला सापडली होती उत्खननामध्ये. आणि ह्याचीच जुळी बहीण शोभेल अशी मूर्ती ही पॉम्पेई, हे जे रोम मधलं जे वेसुवियस हा ज्वालामुखी फुटला आणि त्या वेसुवियस मध्ये पूर्ण गावच्या गाव त्या ज्वालामुखीच्या लाव्यामध्ये पूर्ण गावच्या गाव गाडलं गेलं, अशी ही जिला लक्ष्मी असं म्हटलं जातं. तर ही आपल्याला दिसेल. या जगाची ठेवण जी आहे ती खास भारतीय ठेवणीतलं तुम्हाला हे सगळं शिल्प, ही मूर्ती दिसते आणि हे रोममध्ये सापडले. म्हणजे भारतीय वस्तू रोममध्ये सापडण्याचा जो मग अशी पुरावे जे म्हणत होतो त्यातला हा एक महत्वाचा पुरावा आपल्याला दिसतो. तर अशा ह्या पुराव्यांवरून आपल्याला एकूण या भारत रोम व्यापाराची नक्की व्याप्ती किती होती, त्याचं दायरा किती होता ह्याचं आपल्याला साधारण लक्षात येतं. तर याची सुरुवात नक्की कधी झाली? अचानक काही आज उठले आणि लागले व्यापाराला, तर असं काही होत नाही. हळूहळू हळू जेव्हा प्रगतीची एक एक पायरी आपण पादाक्रांत करत जातो, हळूहळू आपले उत्कर्ष होत जातो. त्या उत्कर्षानुसार आपल्याला हे व्यापाराचे आपल्याला उल्लेख त्याच्यानंतर आपण व्यापारामध्ये आपला शिरकाव करून घेतो. तर याची सुरुवात साधारण इसवी सन पूर्व 800, इसवी सन पूर्व 700 या काळामध्ये किंवा त्याहूनही कधी आधी कदाचित सुरू झाली असावी. जेव्हा छोटी छोटी जी राज्य होती त्या राज्यांचं हळूहळू कन्सॉलिडेशन व्हायला लागलं, एकत्रीकरण व्हायला लागलं आणि 16 महत्वाची महाजनपद, तुम्ही जर आता चाणक्य सिरियल वगैरे बघितली असेल त्याच्यामध्ये महाजनपदांचा उल्लेख आपल्याला सापडतो. तर पार बिहार पासून ते अफगाणिस्तानापर्यंत आपल्याला ही पसरलेली दिसतात. दक्षिण भागामध्ये किंवा आपल्या दख्खन भागामध्ये आपल्याला ती काही दिसत नाहीत. अश्मक किंवा अस्सक किंवा मूलक असे काही जनपदांची नावं आपल्याला दिसतात. तर ही जनपदांमध्ये आपल्याला छोटी छोटी जी गावं होती ती एकत्र करून मोठमोठी राज्य तयार झालेली आपल्याला दिसतात. त्याच्यामध्ये मगधांचं म्हणजे आता जे पाटलीपुत्र पाटणा जो भाग आहे किंवा राजगीर जो भाग आहे तो असेल किंवा काशी असेल, जे वाराणसी आहे, अशी मोठी मोठी ठिकाणं, मोठी मोठी शहरं उदयाला आली आणि प्रत्येक शहराचं एक एक वैशिष्ट्य आपल्याला दिसतं. म्हणजे उदाहरणार्थ काशीमध्ये आपल्याला काशीची मलमल खूप फेमस होती. त्याचा उल्लेख आपल्याला सर्व त्या काळच्या साहित्यामध्ये आपल्याला सापडतो. किंवा या शूरसेनांची जी राजधानी होती मथुरा, हे मथुरा एक महत्वाचं शहर जंक्शन म्हणून गणलं जायचं. तर या सर्व जंक्शन जेव्हा मी म्हणतो तेव्हा एक मोठं रस्त्यांचं जाळं या काळामध्ये पसरलं होतं. तर हे जाळं साधारण आपल्याला असं दिसतं की हा जो सर्व भाग आहे उत्तरेकडचा भाग आहे याला, हा जो मुख्य ग्रँड ट्रंक रोड ज्याला असं म्हणतो किंवा नॅशनल हायवे असं आपण म्हणू, सुपर एक्सप्रेस हायवे असं म्हणू, तर तो उत्तरापथ हा जो पूर्ण भाग आहे तो हा अगदी पार बंगालपासून किंवा त्याही पलीकडून इथे पूर्वांचलातून येऊन तो पार कपिसा पुढे तक्षशिला असं करत करत पुढे भारताच्या बाहेर अफगाणिस्तानच्या पलीकडे मध्य एशियामध्ये जाणारा रस्ता आहे. आणि तिथूनच
एक सरळ रस्ता आपल्याला खाली येताना हा मध्य देश झाला आणि त्या मध्य देशातून आपल्याला खाली येताना दिसतो. आणि या सर्वांमध्ये तुम्हाला दिसेल हे मथुरा नावाचं ठिकाण अतिशय महत्वाचं आहे. त्याचबरोबर मध्य देशामधलं उज्जैन नावाचं ठिकाण आहे, हे महत्वाचं आपल्याला दिसतं. तिथून वेगवेगळ्या ठिकाणी रस्ते जातात. म्हणजे काही रस्ते हे आपल्याला इथे समुद्र किनाऱ्यावरून उज्जैनकडे येताना दिसतात, तिकडून ते विदिशाकडे जाताना दिसतात. समुद्राकडून काही रस्ते आपल्याला दिसतात की इथे घाट ओलांडून आपल्याला मुख्य इथे पैठण किंवा नाशिक या भागामध्ये आपल्याला येताना दिसतात. तिकडून ते मग अशी तेर जो उल्लेख केला तगर या ठिकाणी पण दिसतात. तसंच आपल्याला डायरेक्ट पूर्ण पूर्वेकडच्या किनाऱ्याकडून आंध्र प्रदेशच्या किनाऱ्याकडून पश्चिमेकडच्या किनाऱ्याला जोडणारे रस्ते आपल्याला दिसतात. तर हे कशावरून आहेत तर ह्याचा उल्लेख आपल्याला साहित्यामध्ये विशेषतः पेरिप्लस ऑफ द एरिथ्रियन सी मध्ये याचे उल्लेख आपल्याला सापडतात ह्या रस्त्यांचे. तर हे साधारण महाजनपद काळापासूनच नंतरच्या काळापर्यंत रस्त्यांचं पूर्ण जाळं तयार झालं आणि विविध भागातल्या गोष्टी म्हणजे दक्षिणेकडच्या गोष्टी उत्तरेमध्ये, उत्तरेकडच्या गोष्टी दक्षिणेमध्ये अशा यांची देवाणघेवाण ने आण म्हणा अशी सुरू झाली. म्हणजे आजकाल आपल्याला माहिती आहे की उदाहरणार्थ काश्मीरचं केशर हे फार फेमस आहे. जे केशर असतं ते काश्मीरमध्ये मिळतं. महाराष्ट्रात ते कुठून येतं? ते महाराष्ट्रात व्यापारी मार्गाने येतं. किंवा रत्नागिरीचे किंवा देवगडचे हापूस आंबे असतील ते भारतामध्ये पूर्ण भारतामध्ये जातात. ते कुठून जातात तर ते हे व्यापारी मार्गातून जातात. तसंच वेगवेगळ्या भागातल्या ज्या वेगवेगळ्या खासियती ज्या होत्या त्या भारतातल्या वेगवेगळ्या भागामध्ये आपल्याला जाताना दिसतात आणि त्याचा उल्लेख आपल्याला साहित्यामध्ये सापडतात. म्हणजे गंमत म्हणून सांगतो आपण समुद्रामध्ये शिंपल्यामध्ये एक मोठं एक रत्न बनतं, त्याला आपण मोती असं म्हणतो. संस्कृतमध्ये त्याला मौक्तिक असं म्हटलं जातं. आता हा मोती उत्तर भारतामध्ये कुठेही बनत नाही, कारण तो मुळात समुद्रामध्ये ते बनलं जातं आणि आपल्याला माहिती आहे की स्वाती नक्षत्राचं पाणी जेव्हा त्या शिंपल्यामध्ये पडतं वगैरे वगैरे ज्या कथा दंतकथा आपण आपल्याला माहिती आहे. तर हे सर्व मुख्यतः दक्षिण भारतामध्ये जी पालची सामुद्रधुनी जी आहे त्या सामुद्रधुनीमध्ये आपल्याला हे सापडतं. आणि त्या तमिळ भाषेमध्ये त्याचं मुथ्थू असं नाव आहे. त्या मुथ्थूवरून मौक्तिक आणि मोती असे शब्द तयार झालेत. वेगवेगळ्या भागातले जे लोकल शब्द असतात ते शब्द इतर भाषांमध्ये आपण स्वीकारतो आणि त्यातून त्या त्या भाषेचे म्हणून ते नावं जमतात. पण याच्यातून दिसतं काय तर या तमिळ भागाशी इतर भागांचा असलेला भारतीय उपखंडातल्या इतर भागांचा असलेला संबंध आपल्याला दिसून येतो. आता आपण जर बघाल याची पूर्वपीठिका तर जेव्हा हा भारत देश पूर्णपणे रस्त्यांच्या जाळ्यांनी बांधला जात होता, एकमेक वेगवेगळे भाग बांधले जात होते, जोडले जात होते, तेव्हा आंतरराष्ट्रीय स्तरावर काय घडत होतं. याच इसवी सन पूर्व साधारण दुसऱ्या शतकामध्ये हे चीनचं जे हान साम्राज्य होतं त्यांचा व्यापार हळूहळू मुख्यतः या मध्य एशियामधल्या म्हणजे ताजिकिस्तान, कझाकिस्तान हा जो सगळा जो भाग आहे त्या भागाशी सुरू झाला. आणि हा भागावर त्या पूर्वीच्या काळामध्ये पर्शियन साम्राज्याचं वर्चस्व होतं. आणि पर्शियन साम्राज्याने हळूहळू जेव्हा इथला युरोपकडचा किंवा एशिया मायनर तुर्कस्तानकडचा भाग आपला जेव्हा पादाक्रांत करायला किंवा जिंकायला सुरुवात केली तर त्या भागामध्ये हळूहळू त्यांचा व्यापार वाढायला सुरुवात झाली. आणि त्याच्यामुळे बेसिकली पूर्ण चायनामधून हा जो सर्व मार्ग आहे वरतून असेल किंवा खालून असेल हा अतिशय अवघड, हा वाळवंटातून जाणारा, हिमालयातून जाणारा, बर्फातून जाणारा असा हा संपूर्ण अतिशय खडतर असा मार्ग तयार झाला, ज्याला आपण एन्शंट सिल्क रोड किंवा एन्शंट सिल्क रूट, प्राचीन रेशीम मार्ग असं म्हणतो. रेशीम मार्ग का म्हणतो कारण चीनमध्ये जे रेशीम बनत होतं तर ते रेशीम हे मध्य आशियामध्ये, मध्य आशियातून एशिया मायनरमध्ये, तुर्कस्तानामध्ये आणि तिकडून पुढे युरोपमध्ये पुढे जात होतं. आणि ह्या मध्य आशियामधले जे घोडे जे होते हे घोडे हे चीनमध्ये त्याची निर्यात होत होती. कारण चीनमधले जे घोडे होते अतिशय दुबळे, छोटे, जसे आपली भीमथडी तट्ट असतात छोटी, त्याच प्रकारची तट्ट आपल्याला चीनमध्ये आढळत होती. पण हे मध्य आशियातले जे माणसं होती, हे जी भटकी जमाती होत्या ज्यांना आपण एकूण शक असं म्हटलं जातं, युरेशियन स्टेपेमधली गवताळ प्रदेशातली जी माणसं फार ही रशियामधून जी रशियापासून ते युरोपपर्यंत अशी पूर्णपणे ह्या अक्षवृत्तावर आपल्याला फिरताना जे दिसतात तर त्यांच्या आणि अतिशय अश्वारोहणात निपुण माणसं, धनुर्विद्येत निपुण असलेली माणसं, वेगाने प्रवास करणारी माणसं म्हणजे मंगोल असतील किंवा
तुर्की असतील, मध्य आशियाई इतर काही जमाती असतील, ही सर्व माणसं म्हणजे मध्ययुगीन भारतामध्ये आपल्याला दिसतं की यांची आक्रमणं भारतावर होत होती. तर हे सगळ्या माणसांबरोबर व्यापार चालत होता इसवी सन पूर्व साधारण 2ऱ्या शतकामध्ये वगैरे, आणि तोच पुढे कंटिन्यू झाला. आता होतं काय, ह्याच्यामध्ये दोन एक नवीन घटना घडतात. ऑगस्टस जो सम्राट होता, त्याने इजिप्तवर स्वारी केली, आणि इजिप्तमध्ये त्या काळात ग्रीकांचं राज्य होतं. त्याला टॉलेमिक इजिप्त असं म्हटलं जातं. तर त्यातले ते राजे होते ते स्वतःला टॉलेमी असं बिरुद लावत. टॉलेमी पहिला होता. पहिल्या टॉलेमींच्या नंतर तेच नाव पुढच्या राजांनी, त्याची स्वतःची नावं वेगळी असायची, पण तीच नावं त्यांनी कंटिन्यू केली, त्यामुळे त्याला टॉलेमिक इजिप्त असं म्हटलं जातं. तर ते इसवी सन पूर्व काळामध्ये त्याच्यावर त्यांनी इसवी सन पूर्व 30 मध्ये इजिप्तवर विजय मिळवला. आणि इजिप्तवर विजय मिळवल्यावर हा जो सगळा जो भाग आहे, हा रोमन साम्राज्याच्या अधिपत्याखाली आला. आणि हा पूर्ण लाल समुद्राचा जो भाग आहे, तो लाल समुद्राचा भाग व्यापारासाठी मोकळा झाला, आणि मग इथे वेगवेगळी बंदर यायला झाली. त्याचबरोबर ह्या पार्थियन साम्राज्याचं रोमन साम्राज्याशी काहीतरी बिन असलं. सतत त्यांच्या लढ्या काही ना काही जागांवरून असतील, काही राजकीय घडामोडींवरून असतील म्हणा. तसं आत्ताच्या भारताचं आणि चीनचं कुरबुरी चालू असतं, तशाच कुरबुरी तिकडे चालू होता. त्यामुळे व्यापाऱ्यांनी एक सुज्ञ विचार केला की एवढ्या खडतर भागातून आपण जातो आहोत, आणि त्यातच इथे राजकीय स्थैर्य नाहीये. म्हणजे बऱ्याच ह्या भागामध्ये काही जमाती अशाही होत्या की जी पूर्ण व्यापाऱ्यांचं तांडेच्या तांडे लुटून न्यायच्या, त्यामुळे त्याच्यावर संरक्षण पाठवायला लागायचं. तर अशा ज्या बाबी आहेत त्या टाळण्यासाठी जर आपण समुद्राचा अवलंब केला, तर या समुद्रातून अनेक गोष्टी आपल्याला साध्य करता येतील. त्याचबरोबर मी मगाशी तुम्हाला सांगितलं की प्राचीन काळी हा जो लेवांडचा जो ह्याचा जो भाग होता, एशिया मायनरचा जो भाग होता, पणी लोकांचाही व्यापार होता. त्यामुळे साधारण भारतीय उपखंडाचा संपर्क ह्या प्रदेशाशी काही म्हटलं तरी होताच. त्यामुळे एकूणच ह्या सिल्क रूटला जोड मिळाली, त्या समुद्री महामार्गाची मिळाली. आणि त्यामुळे पूर्ण पूर्व भारत म्हणजे भारताचा पूर्व किनारपट्टी, भारताची पश्चिम किनारपट्टी, श्रीलंका, हा सर्व पट्टा हा आंतरराष्ट्रीय व्यापाराच्या मध्ये आला. आणि त्याला साहजिकच जोड कसे मिळाले, तर भारतामध्ये जी प्रगती झाली होती, भारतामध्ये जी रस्त्यांचं नेटवर्क म्हणा किंवा व्यापाराचं जे नेटवर्क तयार झालं होतं, त्याची जोड त्याला मिळाली. त्यामुळे जेव्हा हे समुद्री महामार्ग मोकळे झाले, तेव्हा भारत हे केवळ वसाहत नव्हता, एक या आंतरराष्ट्रीय व्यापारातला भागीदार, पार्टनर म्हणून हा भारत त्याच्यामध्ये उतरला. वेगवेगळी राज्य म्हणजे त्यातलं मुख्यतः तमिळनाडूचा किंवा केरळचा भाग असेल, महाराष्ट्र, गुजरात असेल, किंवा जमिनीवरून चालणारा जो उत्तरेकडचा भाग असेल, वायव्येकडचा भाग असेल, या सर्व भागाचा समावेश याच्यामध्ये झाला. आता ह्याच्यामध्ये अजून एक महत्वाचा संशोधनाचा ह्याला ह्याला जोड मिळाली. आता ज्यावेळी म्हणतोय संशोधन हे पाश्चिमात्य लोकांचं संशोधन आहे. आणि ते संशोधन काय, तर मोसमी वाऱ्यांचा शोध या काळामध्ये लागला. म्हणजे पेरिप्लस मध्ये असा उल्लेख आहे की हिपॅलस नावाच्या माणसाने हिपॅलस वाऱ्यांचा शोध लावला. म्हणजे त्या माणसाचं नाव हिपॅलस आणि त्या वाऱ्यांचं नाव हिपॅलस. तर हे मोसमी वारे म्हणजे नक्की काय, तर साधारण उन्हाळ्यामध्ये म्हणजे मे मध्ये पासून, एप्रिल मे पासून आपल्याला माहिती आहे की नैऋत्य मोसमी वारे हे पूर्ण पावसाचे ढग आणि पाऊस घेऊन भारतीय उपखंडाकडे वाहायला लागतात. आणि हा मोसमी वाऱ्यापासून, मोसमचा अरबीमध्ये अनेक वचन होतं मवासिम, आणि त्याच्यावरून शब्द आला मॉन्सून. तर ह्या मॉन्सूनचे वारे जे आहेत ते आपल्याला मोसमी वारे ह्या काळामध्ये हे आफ्रिकेकडून, नैऋत्येकडून भारताकडे वाहायला लागतात. आता कल्पना करा, इथे तुम्ही हळूहळू ह्या लाल समुद्रातून मुख्य आफ्रिका खंडामध्ये आलात. याला हॉर्न ऑफ आफ्रिका म्हणतात. म्हणजे सोमालिया किंवा पूर्वीचा एरिट्रिया वगैरे जो भाग आहे, आणि इथिओपियाचा जो भाग आहे, इथे तुम्ही आलात. आणि इथून हे जिबुटी बेट जे आहे, आजकाल हा बराच भाग आजही व्यापारासाठी वापरला जातो. इथे तुम्हाला माहिती आहे की सुवेझचा कालवा इथे आहे. पूर्वी जिकडे अलेक्झांड्रिया नावाचं बंदर होतं, इथून फक्त तुम्ही आपल्या बोटीची शिड उघडलीत, तर ह्या शिडाच्या बोर्डने तुम्हाला केवळ वाऱ्यांचा सहाय्याने तुम्हाला भारतामध्ये येता येतं. आणि त्यामुळे तुम्हाला जर अदरवाईज इथे इथे जा, इथून इथे जा, ओमानमध्ये जा, ओमानमधून ओमानच्या आखातामध्ये या, तिथून इथे या, असं जे हॉपिंग करत करत उड्या मारत मारत यावं लागायचं, तो वेळ वाचून, ते कष्ट वाचून, तो खर्च वाचून तुम्ही पूर्णपणे डायरेक्ट येऊ शकता. आणि इथे साधारण तुम्हाला लक्षात येईल की ऑक्टोबर पासून किंवा ऑक्टोबर नोव्हेंबर पासून
तुम्हाला नंतर तिथे हे ईशान्य मोसमी वारे व्हायला लागतात. म्हणजे भारतीय उपखंडाला हे वारे आदळतात, हिमालयाला आदळतात आणि हिमालयावरून परत फिरून साधारण नोव्हेंबर-डिसेंबर जो पूर्णपणे पूर्व किनाऱ्याला मद्रासमध्ये वगैरे चेन्नईमध्ये, तामिळनाडूमध्ये पाऊस पडत, हे परत आफ्रिकेच्या दिशेने जातात. तर ह्याच वाऱ्यांचा उपयोग करून आपल्या शिडामध्ये चला उभारा शुभ्र येते गर्वानेवरती म्हणत आपण या बोटींमधून प्रवास करत संपूर्ण जो माल आहे आपला कार्गो जो आहे तो आफ्रिकेकडे येऊन पुढे रेड सीच्या आणि इथे बेरेनिके मायोस हॉर्मोजच्या जी बंदरं आहेत त्या बंदरावर माल उतरवून पुढे तुम्हाला दिसेल हे कॉप्टस नावाचं एक बंदर आपल्याला इथे दिसेल. हे नाईल नदीवरचं बंदर आहे. तर हे कासेर अल कादी मगाशी म्हटलं जे पूर्ण मायोस हॉर्मोस हे मायोस हॉर्मोस आणि हे इथे बेरेनिके आणि हे मायोस हॉर्मोस इथून चालत तुम्ही कॉप्टस मध्ये जाल तिथून बोटी घालून इथे पुढे अलेक्झांड्रियापर्यंत आपण ते सहज नाईलचा उपयोग करून तुम्ही इथे जाऊ शकता. पुढे भूमध्य समुद्रात बोटी उभ्याच आहेत. त्या बोटीतून आपण रोमकडे किंवा रोमन साम्राज्याकडे आपण जाऊ शकता. तर असे हे मार्ग तयार झाले. आता लक्षात घ्या ह्या सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे हे जे जून जुलैमध्ये येणारे वारे आहेत ते साधारण जूनमध्ये किंवा जुलैमध्ये समजा या व्यापाऱ्यांनी प्रवास सुरू केला तर 2-2.5 महिन्याचा कालावधी त्यांना इथे लागायचा. त्याचबरोबर हे जे वारे असतात आपल्या सर्वांना माहिती आहे हे वादळी वारे असतात. प्रचंड प्रमाणात वादळ आणि पाऊस घेऊन मोठमोठ्या लाटांवर स्वार होत ही माणसं तो धोका पत्करून हे भारताकडे कूच करत असत किंवा भारताकडे रवाना होत असत. आणि विचार करा काही अनेक बोटी याच्यामध्ये बुडत असतील, अनेक जहाज याच्यामध्ये जहाजांना जलसमाधी मिळत असेल. म्हणजे उदाहरणार्थ श्रीलंकेच्या दक्षिण समुद्रामध्ये दक्षिण तटावर एक गोदावया नावाचं ठिकाण आहे. तिथे संशोधकांना एक मोठी बोडलेलं जहाज या भारत रोम काळातलं व्यापारी काळातलं सापडलेलं अशा अनेक बोटी बुडलेल्या आपल्याला सापडू शकतात हिंदी महासागरात अरेबियन समुद्रामध्ये. तो धोका पत्करूनही जर ही माणसं इथे पावसाचा वाऱ्यांचा आधार घेऊन येत असतील तर तुम्हीच विचार करा की ह्याच्यामध्ये फायदा किती असेल. आणि ह्या केवळ या फायद्यासाठी केवळ म्हणजे सबसे बडा रुपया हे ब्रीद वाक्य मनाशी धरून ही माणसं भारताशी सर्व व्यापार चालत असेल. तर भारतीय व्यापारी आले त्याच्यामध्ये परदेशी व्यापारी आले सर्वच माणसं आले. या भारतीय आणि परदेशी व्यापाऱ्यांना आठवलं मग अशी एक उल्लेख करायचा विसरलो. येमेनच्या दक्षिणेला साधारण इथे एक सोकोत्रा नावाचं बेट आहे. त्या सोकोत्रा बेटामध्ये एक गुहा आहे आणि त्या गुहेमध्ये अनेक ब्राह्मी आणि खरोष्ठी शिलालेख सापडलेले आहेत. अर्थातच हे भारतीय व्यापाऱ्यांचे उल्लेख असलेले शिलालेख आपल्याला सापडतात. यावरून भारतीय व्यापारी ही समुद्राचा प्रवास करत असत. काही काळानंतर आपल्याला भारतीय म्हणजे आपल्याला माहिती आहे की हिंदू धर्मामध्ये समुद्र प्रवासाला बंदी आली पण ती नंतरची गोष्ट झाली. त्याच्या आधी भारतीय व्यापारी ही समुद्रमार्गे व्यापार करत असत. तर हे जर मान्सून वाऱ्यांचा आधार घेऊन जो व्यापार चालायचा मग असे तुम्हाला मी दाखवलं की बेरेनिके मायोस हॉर्मोस हे जी बेटं होत्या एक बंदरं होती इथून ज्या शिप बोटी जेव्हा एरिट्रिया सोमालिया इथिओपिया इथे आल्या तिथून त्यांना 2 मार्ग आपल्याला पेरिप्लसने सांगितलेले आहेत. मुख्य मार्ग की एक मार्ग हा इथे नर्मदेच्या मुखाशी असलेलं भडोच किंवा सिंधू नदीच्या मुखाशी असलेलं बार्बेरिकॉन त्याचा उल्लेख असा झालेला आहे. आणि आजचं कराची जवळचं छोटं गाव बानभोर हे ते गाव. आणि दुसरा मार्ग हा दक्षिणेकडे मुझिरिस नावाचं जे बेट आहे बंदर आहे त्या बंदराकडे येत होतं. तिकडे मुझिरिस नेल्सिंडा टिंडिस अशा बंदरांचे उल्लेख बेटांचा नाही बंदरांचा उल्लेख सापडतो. तर हे मुझिरिस म्हणजे नक्की कोणतं असावं तर मुझिरिस म्हणजे कदाचित पट्टिनम असावं असा संशोधकांचा दावा आहे. त्या पट्टिनमला उत्खनन झालेलं आहे आणि भारत रोम व्यापार संदर्भात अनेक गोष्टी त्या उत्खननामध्ये मिळालेल्या आहेत. तर ही 2 महत्वाची बंदरं आणि ह्या 2 महत्वाच्या बंदरांमध्ये मग अनेक स्थानिक बंदरं आणि त्या बंदरांचे उल्लेख आपल्याला ह्या पेरिप्लस मध्ये सापडतात. ते उल्लेख काय आहेत ते आपण पुढे बघूच. तर तुम्हाला दिसेल इथे तुम्ही हे दिसेल बार्बेरिकम किंवा बानभोर नावाचा जे भाग आहे. मग कच्छ आणि सौराष्ट्राचे उल्लेख आपल्याला पेरिप्लस मध्ये सापडतात. सोरास्ट्रीन असा उल्लेख आपल्याला सापडतो.
बॅरीगाझाचा उल्लेख आपल्याला सापडतो आणि या सगळ्या भागाला अरियाके असं नाव दिलेलं आपल्याला सापडतं आणि ते मंबॅनस किंवा नंबॅनस नावाचा राजा राज्य करत होता असा उल्लेख आपल्याला सापडतो. इथे तापीवर सुरत, इथे सुरत आली आणि तापीच्या मुखाशी सुरत आहे आणि त्या आतमध्ये आपल्याला इथे कामोनी किंवा ज्याचा उल्लेख कामोनी म्हणून केलेला आहे पेरिप्लस मध्ये, जे आजचं कामरेज असा संशोधकांनी त्याचा छडा लावलेला आहे. हे कामरेज आपल्याला इथे सापडतं. त्याच्यानंतर खाली इथे पावली पावला नावाचं बेट आहे, त्याचं अजून आपल्याला हे सापडत नाही नक्की कोणतं बेट ते. नवसारी म्हणजे नवसारी असं सापडतं. असे उल्लेख आपल्याला सापडतात. त्याच्यानंतर तो दक्षिणापथातल्या बंदरांचा, स्थानिक बंदरांचा उल्लेख करतो. त्याचे जास्ती पुरावे आपण थोड्या वेळात बघूच. तर त्याच्यामध्ये सोपारा, कल्याण याचा उल्लेख येतो, चौलचा उल्लेख येतो, इथे कुडा, कदाचित बाणकोट, अशा सर्व बंदरांचा उल्लेख त्याच्यामध्ये आहे. आता हा बाणकोट किंवा दाभोळ किंवा जयगड यांची ही नावं आपल्याला सापडत नाही, त्याची ग्रीक नाव आपल्याला सापडतात आणि काही जणांच्या मध्ये या ग्रीक नावांचा आणि या बाणकोट किंवा जयगडचा संबंध नाही. प्रत्येकाने वेगवेगळ्या प्रकारची आपल्याला त्याच्यामध्ये हे आपल्याला ओळख पाठवल्याचं आपल्याला दिसेल. संशोधकांमध्ये अजूनपर्यंत याच्याबद्दल काही एकमत नाहीये. त्याचा उल्लेखही आपण पुढे बघूच. तर मग असे म्हटलं की ही पेरिप्लस काय नक्की उल्लेख करतो, हे दक्षिणापथातल्या बंदरांचा उल्लेख करतो. तर त्याचं दक्षिणा बेडस असा उल्लेख दक्षिणापथाचा येतो. मग असे म्हटलं की जो आपला दख्खनचा पठार जो आहे तो मुख्यतः दक्षिणापथाचा भाग येतो. तर त्यातली अकाबारू, या अकाबारूची ओळख आपल्याला अजून पटलेली नाही. त्याच्यानंतर सौपारा म्हणजे सोपारा आणि कालियाना, कल्याण अशा बंदरांचा, स्थानिक बंदरांचा उल्लेख येतो. तर त्याच्यामध्ये तो म्हणतो की त्या ह्या बंदरांपैकी शेवटचं जे आहे कल्याण, हे थोरल्या सारागोनस, हा सारागोनस हा राजा होता, तो कोण ते आपण त्याची चर्चा करूच, वेळी अधिकृत बंदर होतं आणि हे त्या अधिकृत बंदराला कायद्याचं संरक्षण होतं आणि ती एक बाजारपेठ म्हणजे एम्पोरियम असा उल्लेख या कल्याणचा तो करतो. आणि त्याच्यावर एक राजकीय मतही तो देतो, राजकीय परिस्थितीबद्दलही तो सांगतो की पण आता ही आता सँडेनस नावाच्या माणसाच्या अधिपत्याखाली गेलेली आहे, तेव्हापासून या व्यापाऱ्याला बरेच अडथळे येतात. म्हणजे कदाचित तिथली परिस्थिती चांगली नसेल, तिथे काही लोकल टोळ्या असतील जे लूटमार करत असतील, लोकल चाचे असतील ते लूटमार करत असतील. तर त्यापेक्षा जर तुम्ही ह्या भागात जर आलात तर ह्या भागातून तुम्हाला जो नंब्यानस जो राजा आहे बहुतेक, तो त्या संरक्षणाखाली ही बारू गझल दिलं. संरक्षण कसं दिलं जातं तर त्या काळचं ते आरमार जे होतं, त्या आरमाराने बहुतेक त्याला ह्या मोठ्या मोठ्या बोटींना, शिडाच्या बोटींना संरक्षण दिलं जातं. तर ह्या आरमाराचे नाही, पण ह्या लोकल बंदरांमध्ये, स्थानिक बंदरांमध्ये मालाची ने-आण करणाऱ्या बोटींचे किंवा संरक्षण करणाऱ्या किंवा यांना गाईड करणाऱ्या बोटींचे उल्लेख सापडतात. ते आपल्याला संगारा असा उल्लेख आपल्याला या बोटींचा साहित्यामध्ये आढळतो. तशाच मोठ्या शिडांच्या बोटींचे उल्लेखही आपल्याला सापडतात. त्याचा उल्लेख आपल्याला तामिळनाडूचं जे प्राचीन संगम साहित्य आहे, त्या संगम साहित्यामध्येही सापडतात. या छोट्या शिडाच्या बोटी असाव्यात. तर ह्या बोटी संरक्षण त्या बोटी देऊन ही पुढे बंदरामध्ये बॅरीगाझाला ही ह्या बोटी नेल्या जात होत्या. आणि त्याचबरोबर याचा इतर बंदरं जी ज्या दक्षिणापथातली आहेत त्याच्यामध्ये सेमुला म्हणजे चौल, मांडागोरा म्हणजे त्याचं काही लोकांना ते बाणकोट वगैरे वाटतं, पण बहुतेक मांडागोरा म्हणजे आजचं मांदाड असावं. या मांदाडमध्ये ज्या बाजूला ज्या कुडा लेणी समूह आहे, त्या कुडामध्ये मंदव नावाच्या एक राजघराण्याचा उल्लेख होतो. म्हणजे महाभोज हे राजे होते, त्यांच्यामध्ये कुटुंब मंदव हे कुटुंब होतं आणि मंदव नगर त्याचा अपभ्रंश कदाचित ग्रीकमध्ये मांडागोरा झाला असावा असा काही संशोधकांचा कयास आहे. नंतर मेलिझिगारा आहे, ते कदाचित जयगड असावं किंवा विजयदुर्ग असावं असा अनेक संशोधकांचा कयास आहे. पण त्याच्यावर अजून आपल्याला काही अधिकृत आपल्याला सांगता येणं अशक्य आहे, कारण संशोधन होणं यापैकी गरजेचं आहे. फक्त बंदरांचा उल्लेख आहे का, तर काही शहरांचा उल्लेखही महाराष्ट्रातल्या त्याच्यामध्ये सापडतो. म्हणजे उदाहरणार्थ मगाशी जो नकाशा तुम्हाला आठवत असेल तर तुम्ही त्यात दाखवलं की बारू गाजावरून, एक मिनिट, हा जो नकाशा तुम्हाला मी दाखवला मगाशी, हा, तर ह्या नकाशामध्ये तुम्हाला दिसेल की ह्या बारू गाजावरून तुम्हाला इथे किंवा बारू गाजा किंवा सोपाऱ्यावरून इथे ह्या भागामध्ये बोटी रस्त्यावरून माल वाहतूक खुष्कीच्या मार्गाने केली जायची. तर
त्याचा उल्लेख ह्या पेरिप्लसमध्ये सापडतो. तर त्याच्यामध्ये आपल्याला असं वर्णन सापडतं की दक्षिणेकडे साधारण 20 दिवसांच्या अंतरावर आणि दक्षिणपथातील म्हणजे दक्षिणा बॅडसमधील सर्वोत्कृष्ट शहरं वसली आहेत. त्यापैकी पैठण आणि पैठणच्या पुढे पूर्वेकडे साधारण 10 दिवसांच्या अंतरावर तगर नावाचं शहर वसलेलं आहे. तर पैठणचं महत्व काय, तर पैठणमधून गोमेदाच्या रंगाचे म्हणजे ऑनिक्स जो दगड असतो त्याच्या रंगाचे काच सामान खूप व्हायचं, वाहतूक व्हायची. आणि तगरपासून साध्या कापसाचं तसंच उच्च दर्जाच्या कापसाचं सुती कापड आहे. सुती हे टायपो एरर झालेली आहे. सुती कापड म्हणजे आपलं कॉटन क्लॉथ जे आहे ते यायचं आणि त्याचबरोबर लिनन किंवा तागाचं कापड यायचं. आणि हे जवळजवळ एक अवघड रस्त्यांवरून म्हणजे जवळजवळ रस्ता नाहीच अशा मार्गांवरून रोडलेस स्ट्रेच असा त्याचा उल्लेख आपल्याला सापडतो. हे पश्चिमेकडच्या किंवा बॅरीगाजा असेल किंवा सोपारा असेल अशा बंदरांवर जायचं. याचबरोबर इथे पूर्वेच्या किनाऱ्यावरूनही माल बराचसा या तगर आणि पैठणला यायचा आणि तिकडून जायचा. तर आपल्याला एक गंमत सांगेल की हे याचे उल्लेख जे आपल्याला सापडतात प्रवासाचे, त्याचा एक सुंदर आर्किओलॉजिकल पुरावा आहे. तो म्हणजे जुन्नर जवळचा जो नाणेघाट जो आहे त्या नाणेघाटामध्ये आपल्याला या प्राचीन व्यापाराचे पुरावे सापडतात. नाणेघाटाच्या तोंडावरच म्हणजे तुम्ही पुण्यापासून निघालात की लगेचच डावीकडे नाणेघाट एक पाचही नाही एखाद दुसरं मिनिट उतरल्यावर तुम्हाला डावीकडे एक गुहा दिसते आणि त्या गुहेमध्ये नागनिका आणि श्री सातकर्णी या राजांचा उल्लेख असलेले तुम्हाला एक मोठा सातवाहनाचा शिलालेख सापडतो. त्याचबरोबर काही पाण्याची कुंड तिकडे तुम्हाला खोदलेली सापडतात. तर हे बेसिकली व्यापाऱ्यांसाठी राहण्यासाठी जागा, तिकडे असलेली राजाची माहिती वगैरे तुम्हाला सापडते. जुन्नर तुम्हाला माहितीच आहे एक मोठं व्यापारी शहर त्या काळातलं होतं. जवळजवळ काहीशे लेण्या जुन्नर शहराच्या किंवा गावाच्या आसपास आहेत. तिकडे बौद्ध वास्तव्याचा पुढे आपण परामर्श घेऊच. तर या सर्वांची आयात आणि निर्यात नक्की काय होते, तर मुख्यतः आयातीचे पदार्थ म्हणजे सोनं, चांदी, इतर धातू असतील, खनिज पदार्थ असतील, मोती, कमी प्रतीचे मोती. तर ही फार महत्वाची गोष्ट आहे. कमी प्रतीचे मोती, प्रवाळ, काही रत्न अशी आयात होत होती. गुलाम आयात होत होते आणि मद्य किंवा मग अशी म्हटलं त्याप्रमाणे माशांचे लोणची असतील किंवा माशांचे चटण्या असतील, सॉस असेल, तेल असतील वेगळ्या प्रकारची, अशा गोष्टी येत होत्या. आता ह्या जे मद्य जे आहे ह्या मद्याला संस्कृतमध्ये अनेक नावं आहेत. त्यापैकी मद्य म्हणा, मदिरा म्हणा, सुरा म्हणा, अशी अनेक नावं दिसतात. त्यापैकी एक नाव आहे वारुणी असं नाव आहे. तर वारुणी म्हणजे काय, तर वारुणीचा तसा अर्थ होतो की वरुणाची मुलगी. आता ही वरुणाची मुलगी कशी काय, तुम्ही दारूला वरुणाची मुलगी कसं म्हणता, तर वरुण हा समुद्राचा देव आणि त्या समुद्रातून येणारी वरुणाच्या कृपेने येणारी जी मदिरा आहे, जे मद्य आहे, जी वाईन आहे त्याला वारुणी असं म्हटलं जातं. आणि संशोधकांच्या मते भारतीयांना या वारुणीचं या वाईनचं खूप प्रेम होतं. काही संशोधकांचं म्हणणं आहे की रोम मध्ये नाही किंवा इटली मधली नाही पण भूमध्य समुद्रामध्ये इतर ठिकाणी बनणारी जी वाईन होती ती काहीच्यामध्ये खारं पाणी वापरलं जायचं, अशी वाईन भारतीयांना बऱ्यापैकी आवडत होती. संगम साहित्यामध्ये आपल्याला ह्या मदिरेचे त्याची जी आवड असण्याचे, त्याची चव, तिचा आस्वाद घेण्याचे अनेक पुरावे आपल्याला सापडतात. म्हणजे विचार करा भारतीयांमध्ये भारतीय किती रसिक होते याचा आपल्याला हा एक उत्तम उदाहरण आपल्याला सांगता येईल. कमी प्रतीचं मोती मी जे म्हणालो त्यात गंमत अशी आहे की चांगल्या प्रतीचे जे मोती आहेत किंवा चांगल्या प्रतीचं प्रवाळ जे आहे ते भारतातून निर्यात व्हायचं आणि कमी प्रतीचं जे आहे स्वस्तातला जो माल आहे स्वस्तातला माल हा भारतामध्ये आयात केला जायचा. म्हणजे प्लिनी हा जो इतिहासकार आहे तो ओरडून ओरडून कंठशोष करून सांगतो की बाबांनो या भारतातल्या आणि चीन मधल्या वस्तू घेणं बंद करा. आजकाल जे आपल्याला आपल्या माननीय पंतप्रधानांनी आत्मनिर्भर बनव सांगितलेलं आहे, स्वदेशीचा वापर करू सांगितलंय, तसंच हे स्वदेशीचं आवाहन 2000 वर्षापूर्वी फक्त ते भारताविरुद्ध असं इटलीच्या त्या प्लिनीने केलं सापडतं. त्याचं असं म्हणणं की जवळजवळ 550 मिलियन सेस्टरसीज हे एका प्रकारचं तांब्याचं किंवा चांदीचं नाणं रोमन नाणं आहे. तेवढं आयात आपण रोम साम्राज्य भारतातून चायनातून करायचं आणि दरवर्षी इतका रेव्हेन्यू हा भारताकडे यायचा. म्हणजे विचार करा आपण भारताने किती
या रोमन साम्राज्याला आपण जवळजवळ खंती लावली होती आणि पूर्णपणे फायदा आपण या रोमन साम्राज्याचा करून घेतला. तसं तो म्हणतो की म्हणजे त्यांनी सिल्कला बऱ्याच रेशीम जे चायनामधून जायचं त्याला बऱ्याच शिव्या घातल्या. तो म्हणतो कसलं ते कापड, त्यातून धड अंग झाकलं जात नाही, त्यातून अंग प्रत्यंगाचं दर्शन होतं, एकूण माणसाच्या वासना जागृत केल्या जातात. तर असं कापड आपण रोमन साम्राज्यातल्या स्त्रियांनी का वापरावं, तर ते वापरू नये. किंवा भारतीय निळीने जे रंगवलेले जे कापडं आहेत ती कापडं वापरू नका, कारण आपला खजिना रिता होतोय. तर तुम्ही आत्मनिर्भर बना, तुम्ही स्वदेशीचं जागरण करा, असा संदेश किंवा अशी विनंती कळकळीची प्लिनी करताना आपल्याला दिसतो. आता निर्यात काय होत होती, तर निर्यातीच्या पदार्थामध्ये आपल्याला काळी सफेद मिरी, लेंडी पिंपळी म्हणजे लॉंग पेपर ज्याला म्हणतात ती, वेलची, मसाल्याचे पदार्थ जे आहेत किंवा औषधी मसाल्याचे पदार्थ म्हणू शकतात, गुगुळ, जटामावसी, स्पाइकनट ज्याला म्हणतात, किंवा गुगुळ म्हणजे डेलियम, विविध प्रकारचे डिंक असतील किंवा राळ असेल, गोंद असेल, औषधी वनस्पती असतील, मगाशी मी सांगितलं त्याप्रमाणे कापड म्हणजे सुती कापड असेल, तागाचं कापड असेल, वेगवेगळ्या प्रकारची लाकडं, साग, शिसव अशा प्रकारची लाकडं, नीळ आणि इतर कपडे रंगवण्याचे पदार्थ किंवा रंगवण्याचा रंग, पशु म्हणजे मगाशी मी ग्लॅडिएटर पिक्चरचा उल्लेख केला, त्याच ग्लॅडिएटर पिक्चरमध्ये जर तुम्ही बघाल त्याच्यामध्ये तुम्हाला हत्ती दिसतो, भारतीय हत्ती दिसतो. तर अशा प्रकारचे पशु म्हणजे हत्ती असतील किंवा मोर, पोपट अशा प्रकारचे मोर असतील. स्त्रिया हा एक निर्यातीचा पदार्थ, ऑब्जेक्ट्स ऑफ एक्सपोर्ट असं आपल्याला दिसतं. म्हणजे एकूण लक्षात येईल की भारतातून जे पदार्थ निर्यात होत होते ते अतिशय महाग पण छोटे असे पदार्थ होते. म्हणजे मसाल्याचे पदार्थ त्याचं बल्क असून असून किती असणार आहे, वजन किती असणार आहे, पण ते प्रचंड महाग आपल्याला दिसतात. तर काही सोन्याच्या मुद्रा, दिनारियस म्हणतात, काहीशे सोन्याच्या मुद्रा म्हणजे 1 पाऊंड वगैरे असे त्याचे रेट्स आपल्याला रोमन साम्राज्यातल्या दस्तावेजांमध्ये सापडतात. एक गंमत सांगतो तुम्हाला. स्टुअर्ट गॉर्डन नावाचा एक इतिहासकार, अमेरिकन इतिहासकार आहे, मोठा इतिहासकार आहे. तो काही वर्षापूर्वी केरळमध्ये फिरत होता आणि फिरता फिरता तो काही गावांमध्ये गेला आणि त्याला असं वाटलं की असे गावकरी खेडूत असतील, अशिक्षित असतील, तर यांच्याशी आपण जरा गप्पा मारू. गप्पा मारताना त्यांना असं कळलं की हे जे सो कॉल्ड तथाकथित खेडूत शेतकरी जे आहेत, जे मिऱ्याचा किंवा मसाल्याच्या पदार्थांचं उत्पादन करतात, ते अतिशय अद्ययावत तंत्रज्ञानाचा वापर करून आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये मिऱ्यांचे व्यवहार करतात. तर तो आश्चर्यचकित झाला आणि त्यांनी विचारलं त्याला की बाबा तुम्हाला कसं काय जमलं. तर अतिशय अभिमानाने त्या तिथल्या तथाकथित खेडूत व्यापाऱ्याने किंवा शेतकऱ्याने उत्तर दिलं की आम्ही गेले 2-2.25 हजार वर्ष हा धंदा करतोय. तुम्हाला काय वाटलं आम्ही मूर्ख आहोत? आम्हाला पूर्ण आंतरराष्ट्रीय जो व्यापार आहे त्याच्यावर आमचं नियंत्रण अजूनही आहे. तर अशा प्रकारचा जो मसाल्याचा व्यापार आहे, या मसाल्याच्या व्यापारातून भारताने भरपूर पैसे कमवले. तर या सगळ्याचे सामाजिक संदर्भ, राजकीय संदर्भ नक्की काय आहेत असं जर आपण बघितलं सगळ्या भारताचे, तर मगाशी तुम्हाला मी सातवाहन राजांचे, शहरात राजांचे शिलालेख दाखवले. त्यातून आपल्याला काय दिसतं, तर हा जो पूर्ण रोमन व्यापार चालायचा आणि भारतामध्ये जो चालायचा, आता ह्या जो भारतात समुद्र किनाऱ्यावर किंवा महाराष्ट्राच्या समुद्र किनाऱ्यावर जो माल उतरतोय, चौलमध्ये असेल, सोपाऱ्यामध्ये असेल, कल्याणमध्ये असेल, तो पूर्णपणे वेगवेगळ्या सह्याद्रीच्या डोंगर रांगातून, वेगवेगळ्या घाटांमधून तो मुख्य दख्खनच्या पठारावर यायचा. तुम्हाला माहिती आहे की पैठण ही सातवाहनांची राजधानी होती. तर त्या पूर्ण या सह्याद्रीच्या डोंगर रांगांमध्ये, ह्या घाटांमध्ये आपल्याला बौद्ध लेणी समूह, बौद्ध मठ, बुद्धिस्ट मॉनेस्ट्रीज आपल्याला कोरलेले दिसतात. त्याला व्यापाऱ्यांचं किंवा त्या श्रेण्यांची दानं आपल्याला तिथे दिसतात. तर या पूर्ण घाट मार्गांचा, ह्या पूर्ण व्यापारी मार्गांचा कब्जा असावा आणि त्यातून राज्याला उत्पन्न मिळावं, राज्याचा रेव्हेन्यू वाढावा, राज्याचा महसूल वाढावा, यासाठी सातवाहन आणि शहरात राजांची आपापसात युद्ध होत होती. म्हणजे ते राजकीय वैरी होते, ते केवळ राजकीय वैरी होते नाही, त्याचं मुख्य कारण आहे की व्यापारावर नियंत्रण असावं, अशा दोघांचा उद्देश असावा. तर हे आपण कशावरून म्हणतो, तर आपल्याला हे दिसतं की त्यांनी अनेक ठिकाणी, आपल्याला शिलालेखातून दिसतं की त्यांनी बौद्ध संघांना खूप देणगी दिलेली आहे, त्यांना गावाच्या गावात दानं दिलेली आहे. बौद्ध संघांना दानं का दिली, तर बौद्ध संघांचं आणि या व्यापारी आणि त्यांच्या ज्या श्रेण्या ज्या होत्या त्यांचं आपापसात सख्य आपल्याला दिसतं. म्हणजे तो शहरात राजा लोहपान, त्याचा जावई उशवदात, याचा नाशिक मधला एक शिलालेख असं सांगतो की त्यांनी बौद्ध संघाला जे काही दान दिलं ते कसं दिलं, तर त्यांनी विणकरांच्या
धंद्यामध्ये त्यांचं जे एक कॉर्पोरेशन होतं, श्रेणी जी होती त्यांचं, त्यांचा जो काय म्हणायचं त्याला सहकारी गट जो होता, त्याच्यामध्ये त्यांनी पैसे गुंतवले आणि त्या पैसे गुंतवल्याचं जे व्याज जे येईल, त्या व्याजातून त्यांनी तिथल्या भिक्षूंना त्यांचे कपडे असतील, त्यांची भिक्षा असेल किंवा ते रोजचा रोज त्याचा रखरखाव जो त्या लेण्याचा करायचा असेल, त्याचे पैसे ह्या विणकरांच्या श्रेणीमध्ये गुंतवलेल्या पैशाच्या व्याजातून त्याचा तो खर्च भागवत होता. तर अशा प्रकारचं आपल्याला दिसतं, की सातवाहन आणि शहरात ह्या पूर्ण व्यापारावर नियंत्रण मिळवण्यासाठी बौद्ध भिक्षूंना खुश करणं असेल, व्यापाऱ्यांना खुश करणं असेल, अशा प्रकारच्या पॉलिसीज अंमलात आणत होता. अशा प्रकारे स्ट्रॅटेजीज अंमलात आणत होता. आपल्याला दिसतंय की ह्या राजघराण्यांमध्ये म्हणजे महाभोजांचे जे राजघराणं मगाशी मी तुम्हाला सांगितलं, यांच्या नाण्यांवर आपल्याला काही गमतीशीर गोष्टी दिसतात. ह्या शहरात आणि सातवाहनांचं जे भांडण चालू होतं, तर सातवाहनांच्या नाण्यांवर आपल्याला एक विशिष्ट प्रकारचं चिन्ह दिसतं. तर शहरात म्हणजे नवापाणाच्या नाण्यांवर आपल्याला विशिष्ट प्रकारचं चिन्ह दिसतं. पण या महाभोजांची जी नाणी आहेत, ह्यांच्या नाण्यांवर आपल्याला दोन्ही राजघराण्यांची नाणी दिसतात, छाप दिसतात किंवा संकेत किंवा चिन्ह दिसतात. तर ती का? तर कदाचित असं असेल की काही वेळ बाबा त्यांची युती सातवाहनांची झाली, काही वेळा त्यांची युती शहरातांची झाली. तर अशा युती बनवणं, युतीत तोडणं, परस्पर विरोधी गटामध्ये सहभागी होणं, हे जे आजच्या राजकारणात चालतं, यालाही आपली भारतीय परंपरा 2000 वर्षांची आपल्याला साधारण दिसून येते. तर हे सर्व जे चाललं होतं, हे सर्व या सगळ्या व्यापाराचा आर्थिक, राजकीय फायदा उठवावा तसं आपल्याला दिसतं. मगाशी मी म्हटलं की व्यापारी आणि बौद्ध धर्म यांचे संबंध काय? तर आपल्याला मगाशी कारल्याचं बघितलं की व्यापाऱ्यांनी प्रचंड दान देऊन याचे बौद्ध मठांची स्थापना केली, त्यांचं उत्खनन करून घेतलं, तिथे भिक्षूंची सोय करून घेतली. तर असं का झालं असेल? तर या बौद्ध धर्माने जे ब्राह्मण धर्म देत नव्हता, त्या व्यापाऱ्यांना सामाजिक स्थान दिलं. म्हणजे ब्राह्मण धर्मामध्ये किंवा हिंदू धर्मामध्ये म्हणजे सनातन हिंदू धर्मामध्ये ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य आणि शूद्र असं आपल्याला पद्धती वर्ण व्यवस्था दिसते. याच्यामध्ये वैश्य जरी किती श्रीमंत असतील तरी त्यांना सामाजिक महत्व कमी होतं. तर हे सामाजिक महत्व त्यांना बौद्ध धर्माने दिलं. त्यामुळे साहजिकच बौद्ध धर्माचा फायदा त्यांना सामाजिक प्रतिष्ठेसाठी झाला. त्याचा मोबदला म्हणून, त्याची परतफेड म्हणून म्हणा, या व्यापाऱ्यांनी बौद्ध धर्म यांना, बौद्ध भिक्खूंना, बौद्ध मठांना भरपूर दानं दिली आणि त्यांची सोय या सर्व सह्याद्रीच्या रांगांमध्ये आपल्याला केलेली दिसते. याच बौद्ध मठांच्या आसपासच आपल्याला व्यापारी मार्ग जातानाही दिसतात. त्यामुळे असंही असू शकतं की व्यापारी तांडे जेव्हा येत असतील तेव्हा बौद्ध लेण्यामध्ये काही काळ राहत असतील, त्यांना आसरा मिळत असेल, तिथे काही त्यांचे व्यवहारही चालत असतील. तर केवळ मठ म्हणून नाही, तर विश्रामगृह, आरामगृह असा ही वापर त्या बौद्ध मठांचा होत असावा असं आपल्याला दिसतं. तर एकूण हा सर्व जो काळ आहे, तो भरभराटीचा काळ जवळ 200-300 वर्ष, इसवी सन पूर्व दुसरं पहिल्या शतकापासून ते इसवी सन जास्तीही म्हणा 300-400 वर्ष हा चालत होता. पण कधी ना कधी याचा ऱ्हास होणं हे साहजिकच आहे, की हा ऱ्हास का झाला असेल? तर मुख्यतः मगाशी मी सांगितलं, की पार्थियन साम्राज्य आणि रोमन साम्राज्याची भांडणं, इतर लोकल जे काही जमाती होत्या, त्यांचं रोमन साम्राज्याशी असलेलं वैर म्हणा, भांडण म्हणा, ह्याच्यातून हळू-हळू रोमन साम्राज्याचं पतन होत गेलं. मगाशी म्हटलं, की रोमन साम्राज्याचं आर्थिक गाडं हे विस्कटलेलंच होतं आणि ती आर्थिक गाड्याचं शेवटपर्यंत कदाचित तो ह्याच्यावर आला नसेल, मार्गावर आला नसेल आणि त्याच्यामुळे म्हणा ह्या राजकीय अंधाधुंदीमुळे रोमन साम्राज्याचं पतन झालं. त्याचबरोबर भारतामध्ये, भारतीय उपखंडामध्ये जे गुप्त साम्राज्य होतं, गुप्त साम्राज्यावर नंतर 5व्या शतकामध्ये हुणांचं आक्रमण झालं. त्यामुळे ते एक खिळखिळं झालं. डेक्कन कॉलेजचे माजी संचालक कैलासवासी डॉक्टर ढवळीकर यांचं असं म्हणणं आहे की या काळामध्ये एकूण पर्यावरण जे होतं ते व्यापारासाठी म्हणा किंवा समुद्री व्यापारासाठी हे अतिशय प्रतिकूल होतं. प्रचंड दुष्काळांचं प्रमाण वाढलं, त्यामुळे आर्थिक स्थिती भारतीय उपखंडाची बिघडली, त्यामुळे शहरांची वाताहत झाली, त्यामुळे लोक गावामध्ये राहायला गेली आणि एकूणच ही भारतीय शहरं जी होती, भारतीय अर्थव्यवस्था जी होती, ती आपल्या कोशामध्ये गेली आणि एक ग्राम केंद्रित असं अर्थव्यवस्था तयार झाली. त्यामुळे साहजिकच सरप्लस उत्पादन आणि त्या सरप्लस उत्पादनातून जे व्यापारच होतो तो बंद पडला आणि या सर्वातून या भारत रोम व्यापाराचा शेवट झाला. पण आता आपल्याला नवीन संशोधनातून असं दिसतंय की शेवट झाला असं पूर्णपणे म्हणणं सत्य नाहीये.
म्हणजे महाराष्ट्रापुरतं बोलायचं झालं किंवा महाराष्ट्र, गुजरात, कर्नाटक ह्या पश्चिम किनाऱ्यावरती बद्दल बोलायचं झालं, तर नंतर आपल्याला दिसतं की रोमन साम्राज्याचा व्यापार जरी बंद झाला, तरी पार्थियन साम्राज्याशी किंवा त्याच्यानंतरच्या असलेल्या ससेनियन साम्राज्याशी किंवा आफ्रिकेतल्या राज्यांशी हा भारताचा व्यापार सुरूच राहिला. आणि त्याचे पुरावे आपल्याला चौलमधल्या उत्खननामध्ये किंवा गुजरात, महाराष्ट्राच्या सीमेवर असलेल्या संजाण इथल्या उत्खननामध्ये आपल्याला दिसून येतात. आणि ते जे उत्खननातून जे पुरावे दिसतात ते जवळ-जवळ इसवी सनाच्या 7व्या-8व्या शतकापासून ते 15व्या-16व्या शतकापर्यंत आपल्याला त्याचे पुरावे दिसतात. 15व्या शतकामध्ये कॉन्स्टँटिनोपलचा पाडाव झाला. तिथले असलेलं रोमन साम्राज्याचा पाडाव झाला आणि तिथे ऑटोमन साम्राज्याचं त्याच्यावर गादीवर आलं. त्याच्यानंतर त्यामुळे हे जे मार्ग, खुष्कीचे मार्ग म्हणा किंवा इजिप्त म्हणून जाणारे तर तुर्कस्तानातून जाणारे मार्ग होते ते बंद झाले आणि युरोपचा संपर्क भारताशी तुटला. आणि त्याच्यानंतर जे एज ऑफ डिस्कव्हरी, संशोधनाचं, शोधाचं जे युग सुरू झालं, त्या युगामध्ये 1498 मध्ये वास्को द गामा हा भारतामध्ये परत आला. तर अशा तऱ्हेने ह्या आंतरराष्ट्रीय व्यापाराची स्टोरी, 7व्या शतकातलं किंवा त्याच्यानंतरच्या व्यापाराबद्दल जे काही असतील गमती जमती त्या पुन्हा कधीतरी. धन्यवाद. आता मी ते थांबतो. आता आपण